तर आजपर्यंत जे विकास झाला नाही ते विकास आमदार साहेबांनी ह्या 5 वर्षामध्ये करून दाखवलेला आहे। रस्ते गटारी हा म्हणजे विकास नाही, तरुणाईंसाठी काय झालं? ज्याच्या खिशात पैसा त्यानं त्यांची मुलं शिकवायची। बार्शीचं मूल्यम केलंय सोपल साहेबांनी। बार्शीमध्ये दोन्ही आमदारांनी स्वतःचं फक्त कल्याण केले। टाटा बस असेल, एअर बस असेल, कित्येक उद्योग गुजरातला गेले। माझा वैयक्तिक आर्यन शुगरला 300 टन ऊस गेलाय सर, 1 रुपया आमचं बिल दिलं नाही। एका मुलीची लग्न मोडली, आत्महत्या केल्या लोकांनी। शेतीमालाचे भाव घसरला होता सोयाबीनचा भाव काय मिळाला आज? आज 4892 मिळाला 48 रुपये। तुम्हाला किती भाव मिळाला? 3300 मिळाला। फेडरेशनच्या मार्केटमध्ये आणि अडक्यांच्या मार्केटमध्ये बाजारभावामध्ये 600 रुपयाचा फरक का? मंडळी काय म्हणतोय मूड, आणि मूड जो आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणवले जाणाऱ्या बार्शीमध्ये। बरं, दिवाळीची तयारी सुरू आहे ना, सुरू ठेवा, पण लोकशाहीच्या उत्सवाबरोबर दिवाळी देखील आपल्याला साजरी करायची या शंकाने। पण आज बार्शीतला मूड नेमका काय? बार्शीबद्दल जर बोलायचं झालं तर इथले विद्यमान आमदार आहेत राजेंद्र राऊत, आणि दुसरीकडे त्यांना टफ फाईट देणार आहेत दिलीप सोपल। तसं इथं पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचं राजकारण फार मोठं आहे। चला लोकांशी बोलूयात आणि एकूण कसं आहे मार्केट, काय आहे मूड, चला जाणून घेऊयात। काका नमस्कार। नमस्कार। बर, काय म्हणतं काका, काय चाललं? काय आमचा धंदा चालला काय निवांत? बर, काय म्हणते दिवाळी वगैरे तयारी? अजून काय नाही, उद्या परवा दिवशी पण चालू होईल। होय ना? नाही आता तसा माहोल जाणवत नाही नाही ना दिवाळीचा? दिवाळी मामा बर बर बर। दुसरं आता बघतोय तुम्ही इलेक्शन इलेक्शन आलं तोंडावर आलं। हा, इथं काळ्याचं पांढरं होऊन गेलं। काय म्हणतं निवडणूक कशी आहे इकडची यंदाची? आज काय सांगता येत नाही का? अंदाज काही नाही? अंदाज काही नाही, कोण कोणाच्या मागे काही कळलं नाही। बरोबर। मग आता इथला आमदार कोण? राजाबरोबर राजाबरोबर काय? मग आता काय कोण आहे त्यांच्या विरोधात? त्यांच्या विरोधात अजून ती बी आम्हाला माहित नाही एवढं। बर बर बर। सोपल असेल एखाद्या। अच्छा, चर्चा आहे का मोठी? पण हवा कोणाची? मग काय म्हणजे मूड काय सध्या जनतेचा? सगळे राजभाऊकडेच आहेत। होय का? तिकडच काम केलंय राजाभाऊनी? काय मला माहित नाही, तुम्ही कुठला परगावचं मला माहित? अच्छा, परगावचं का? हो चाचा नमस्कार। बोला, काय म्हणतोय दिवाळी सध्या? आनंद येतोय, होय ना? सगळे येळून मिळून आहे। होय ना? या संपूर्ण भारतात एक आमचं महाराष्ट्रातलं असणारं बार्शी शहर, बर, त्याचं काय आदर्श आहे माहितीये हा. का? इथं जातीय दंगल नाही, बर, जातीय सलोखा आहे, बरोबर बरोबर, आनंदानं राहतं। होय ना? घराच्या उमऱ्याच्या बाहेर निघाले कोण मराठा कोण मुसलमान काय जाणवत नाही, बर बर बर। एकामेकाच्या सुखात सहभागी होऊन नसलंच पाहिजे, ही एकोपा हा काळाची महत्वाचा असतो, माणूस माणसाची महत्वाचा आहे, दुसरं काय हो? हा? काय सध्या इलेक्शनचं मूड इकडे? इलेक्शनचं कसं आहे माहितीये का? 6 टर्म दिलीप सोपली इतर पक्षातून अनेक पक्षातून आमदार झाले, पण लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या, अकलूज म्हणा बारामती म्हणा, त्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी सोपल। पण आमची अपेक्षा काय होती तालुक्याच्या जनतेची, की आमचा सुद्धा बारामती झाला पाहिजे, आमचा सुद्धा अकलूज झाला पाहिजे। बरोबर, नाही झाला, नाहीतर राऊत जन्माला येत नव्हते। नाही ना? सोपल चारित्र्यवान स्वच्छ असले असते तर राऊत जन्माला आले नसते। बर, राऊताला जन्माला आणलं म्हणजे सोपलानं। बर, मी चुकीचं किती वागतोय त्यामुळे जनता किती नाराज होती, आणि जनतेनं उद्रेक केला आणि राऊत तयार केला हो साहेब। होय ना? राऊत एक अतिशय गरीब घराण्यातला शेतकरी कुटुंबातला माणूस, खानदानी माणूस आहे। 12 96 कुळी ज्याला म्हणतो ना, खानदानी वफादार। शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं दिलेल्या शब्दाला जागत होते तसा माणूस आहे। बर बर बर। यंदा जमतंय का? काय हो जमतंय म्हणजे 100% हो। होय? आमची इथं कसं माहितीये का? आम्हाला कमळ कुठं घड्याळ कुठं पंजाब काय नाही, काय पक्षाचं काहीच नाही। आज अशी परिस्थिती झाली की मुस्लिम समाजाचे प्रत्येक मतदार म्हणतात की हमारा नेता राजाभाऊ। बस काम केलं। इथे एक मशीद आहे मोठी बांधलेली, मी स्वखर्चानं त्याच्या पदर खर्चानं त्यांनी 22 लाख रुपये वर्गणी दिली, की दानात लागतील। सगळ्यांसाठी करणारा माणूस पाहिजे, बरोबर काका? होय, काय नाव काका? प्रताप भोजबा लोखंडे। प्रताप दादा, काय म्हणतोय सध्या मूड तुमच्याकडे? झाली का घरी? जगदाळे मामाच्या खरेदी जाऊ द्या, जगदाळे मामाची संस्था आहे, तिथं ट्रोमा युनिट आहे, त्या
ट्रोमा युनिटला राजाभाऊ राऊतनं 25 लाख रुपये लोकवर्गणी करून दिले. बर. फार मोठं काम केलंय. हा. आम्हाला त्यांच्याबद्दल नितांत अभिमान आहे. बर पण लोक तर म्हणतात दिलीप सोपल दोघ जण छापकाट आहे. काय करे छापकाटा छापकाटा कसं असतंय म्हणजे छापकाटा छाप असा टाकला हा. ती वरची वर एक जण झेलतय हा. खाली एक जण टाकतय. त्यामुळे कुणाला सगळ्याला चक्रात टाकतात दोघं बी चक्रात टाकतात. बर दे संध्याकाळी मुलाखत लोकमत बघतोय. बघा छापकाटा म्हणले काका म्हणले. काय म्हणता नमस्कार काका. नमस्कार. बरं बरं काय चाललंय सध्या. सध्या आपला व्यवसाय दुधाचा आपला धंदा. होय ना व्यवसाय दुधा काय भाव मिळतो दुधाला. आता 50-60 रुपये भाव आहे. बर बर अशा खाजगी लोकांकडे हा. सरकारी भाव काही नाही. 22 रुपये गायला 20 का 22 रुपये गायला भाव देतात. शेतीमालाला भाव नाही काय नाही. रोज रोज 8 दिवस शहरात पाणी प्यायला येत नाही. लोक वैतकून गेलेत. सध्या तुमच्याकडे 8 शहरात दिवसाला पाणी येतं. 8 दिवसाला इथं बार्शीत पाणी येतंय. बापरे हा केव्हा सुटायचं आता वर्षानुवर्ष पाण्यावर उन्हाळ्यात तर महिन्यात एकदा सोडत होते. हा. महिन्यात एकदा सोडायची. हा, हा. कसं जनतेने जागायचं. पाणी पट्टीत 1 दिवस कमी घेत नाहीत. हा हा उशीर झाला का व्याज लावतात. व्याज लावतात. 2% हो. व्याज लावतात. अजून मग आमदारांनी काही केलं नाही का? आमदार कुठं काय म्हणते आधी वसूल करून घ्या म्हणते परत बघू म्हणतात. होय का हा मग आता आमदार आधी काय म्हणतील मतदान करा मग प्रश्न मग सोडवू. प्रश्न सोडवू म्हणतात. मग करायचं मतदान. करायचं की आता परिवर्तन करायचं या बारीला. हा ते म्हणले परिवर्तन. किती दिवस पाणी पेटवायची फक्त या बारीला. हा मशाल मशाल पेटवायची. पेटवायची. हिंदुत्व जागे ठेवायचं. बस काकांनी मत व्यक्त करून टाकलं. किती दिवस पाणी या विषयाला घेऊन आपण निवडणूक लढवणार आहोत. बर क्या हो दादा क्या नाम. आदम भाई तांबोई आदम भाई क्या चल रहा है सब ठीक ठाक. ठीक ठाक हाँ, तैयारी एकदम मजबूत चालू है है ना. चालू है. तो क्या अभी रैली भी शुरू हुई कि नहीं इलेक्शन की. नहीं अभी तो चालू है अभी तो हाँ अभी होया नहीं और पक्का कुछ. अरे क्या हो रहा है राजा भाऊ को मेरे को समझ में नहीं आ रहा कहाँ से टिकट मतलब वापस आप पक्ष खड़े रहेंगे क्या मतलब मेरे को ऐसा सुनने में आया कि वो शिवसेना में जा रहे शिंदेगढ़ सिंधगढ़ में जाएंगे वो. जाएंगे हाँ वहाँ से धनुष चलेंगे धनुष ले जाएंगे. तो बराबर लगता क्या बांध फिर. बैठना ही मांगता बाल. है हाँ बैठ जाएगा. मौके पे चौका. ओ लगेगा. देखते लगना ही है. लग्न ही आहे. हाँ. चाचाचा कॉन्फिडन्स आहे एकदम जोरदार. चला आणखीन पुढे जाऊयात लोकांशी बोलू. काय चाललं काय नाही कुठले इथला तर बार्शी तालुक्यातला बार्शी तालुक्यातलं का. लक्षची वाडी गाव आहे. होय काय नाव गावाचं. लक्षची वाडी. लक्षची वाडी. हो आहे गाव व्यवस्थित हो झालं. व्यवस्थित. कामं बिमं काही. हो झाले. होय का. हा? पण म्हणजे रस्ते बिस्ते रस्ते बी झालेले आहेत पण पंतप्रधान आवास योजनेत ती उंच टाकीचं काम झालेलं आहे. बर बर ते पाणी आहे. पाणी बिनी फुल पाण्याचं नाही काय. नाही, ते एक नागरिक मला म्हणले 8 दिवसात एकदा पाणी येतं ते खरं. बार्शीला येतात आणि आमच्या इथं तर काय नाही असं. पाणी येत बरोबर निवांत आहे त्यांच्याकडे निवांत आहेत म्हणले. हा कुठले काका. आम्ही लक्षवाडीचे. बर काय यंदा मूड आहे इलेक्शनचं इकडं. मूड तर सांगता येणार नाही देऊ. होय का लवकरच कळतोय मूड. कळल की म्हणले ते स्पष्ट बोलत नाहीत. ते म्हणले मूड कळल की. काका नमस्कार. काय कुठल्या बार्शीचे का. अकलूजचे का. काय सध्या राज्यातला माहोल महाविकास आघाडी का महायुती. काय आता जे आहे ते आहे. ते ठरवायचं तुम्हीच ठरवणार. ते ठरवणार म्हणले. हा रिक्षा चालक मंडळी रोजचे पट्टे मारणार तर माणूस जगणार आहे की नाही. बरोबर आहे. मेहनत केल्याशिवाय नाही हो. आपला आज जगन्नाथ असंच म्हणायला लागतं. 100% बरोबर. हा, त्याशिवाय काय चाललंय सध्या. सध्या काय इलेक्शन तोंडावर आहे. हा इलेक्शनचा आहे पण सध्या होतंय धंदा पाणी वगैरे सगळं. आता करणं तर भागच आहे. होय की दिवसाकाठी काय निघतंय मग आता. काय 500-700 रुपये घर परपंचाला पाच झाली. आणि मग डिझेल पेट्रोल जाऊन सगळे. हा डिझेल पेट्रोल सोडून हा पण दिवसाला काम करायला लागतं. करावंच लागतं. कोरोनात लोकांचे हाल झाले सगळे. हाल झाली बरोबर आहे. महिना 2 महिना धंदा बंद कसं काय करायचं फार अवघडून गेलं होतं. अवघड. महिना 2 महिने कसं हा. वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष. हा. अगदीच ना मग काहीच नाही ना. आता त्यावेळेस इथल्या आमदारांनी वगैरे मदत केली आम्हाला खायला प्यायला म्हणून आम्हाला व्यवस्थित वाटलं ना होय का. की आम्ही झोपडपट्टीत राहणार होतो. कोण आहे आमदार इथले. राजेंद्र विठ्ठल राऊत. होय का करतात का मदत. हा. आता हे रस्त्याचं काम मला जसं कळतंय तसं कधी झालेलं नव्हतं. हा आज ही रिक्षा माझ्यापाशी शोरूम आली. बर पहिल्यांदा गाडी स्क्रॅप होती. हा 422 परान रोड अलीपूर रोड मशानभूमी. बर भाडं जरी घेऊन जायचं म्हणलं हा लोकांनी 100 जरी दिले तर आम्ही जात नव्हतो. होय काय. आता 30 दिले तर आम्ही त्या रोडला जातो. बर का तर विकास केलाय ना. बर हा लॉजिक आहे. हा. लॉजिक आवश्यक सरत तुटायचा हो साहेब. हा ना. आता हे मंडळ तुम्ही बघू शकता. आज मला कळतंय तसं कधी त्याच्यावर मुरुमच पडलेला नाही. बर पण आज आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काल एक 8 दिवसापासून PCC कॉन्क्रीटचा रोड व्हायला लागला. होय का. इथून तिथून कॉन्क्रीट. बर हा पण आत्ता झाला ना तो. आत्ता झाला नाही मंजुरी तर अगोदरच भेटली नाही त्याला. होय का. पण त्यांच्या टर्म मध्ये झाला ना. मग काय पुन्हा कोणाचा बार उडणार. कुणाचा म्हणजे
आता काय सांगायची गरज आहे का? जनता हुशार झालेली आहे हो. तुम्ही रात्रीत काही करा, जनता हुशार झालेली आहे. राजभवनात निवडून आणणार जनता. आज घरोघरी नळ गेले, घरोघरी लाईटी गेले, रस्ते चांगले झाले, विकास चांगला झालाय. आज माझ्यासारखा रिक्षा चालक जर म्हणत असेल की बाबा आम्ही त्या रोडला जात नव्हतो, आज आम्ही त्या रोडला जातो, तर मग आमच्या गाडीतले पॅसेंजर स्वराजी बोलत मतदान करणार आहेत ना. दुसरा कसा कोणाला करायचा? लोक दिलीप सोपल म्हणाले. आता तुम्ही दिलीप सोपलचं नाव घेतलं, ते काय आमचे विरोधक नाहीत किंवा बांधाला बांध चिटकून नाही, ह्याच्यामुळे मी त्यांना बोलू शकत नाही. त्यांची 1-2 दिवसाखाली ही व्हिडिओ आम्हाला आलेला आहे. ही व्हिडिओ फक्त तुम्ही बघा. पहिल्या वर्षी आम्ही काय काम केलं, पहिल्या टर्मला काय काम केलं, व्हायरल होतात की. 1 मिनिट तुम्हाला ऐकायला येईल ना जरा. बरोबर. मग तुमचं म्हणणं ओढा तिकडे बोलवा खालचा. हाय, काय नाव काका? राऊत का? राजाभाऊ राऊत, तुम्ही राऊत, काय नातक होतं काय? चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ आहेत काय सध्या काय मूड काय मग इथलं? चांगला आहे राजभाऊनी काम भरपूर केलेली. होय का? कामं केली चांगली कामं केल्यात, विकास केलाय. जनतेला कुठं अडचणी आल्या तर अडचणी भेटून घ्या, चांगलं केलं. बरं, आणखीन काय लोकांशी बोलू. हा, काय नाव आपलं? विठ्ठल विलासराव देशमुख. विठ्ठल भाऊ, काय सध्या दिवाळीची तयारी झाली? मी यासाठी विचारतो. नाही, चालू आहे. नाही, दिवाळीची तयारी चालू आहे सगळं. सध्या बाजारपेठा भरलेल्या आहेत, व्यवस्थित आहे. बाकी काय करता तुम्ही? मी बँकेत आहे, बँकेत आहे. मोठी जबाबदारी तुमच्याकडे. काय म्हणून? मी ऑफिस असिस्टंट म्हणून. बरोबर, ऑफिस असिस्टंट. आता मतदान करताय तुम्ही इतकी वर्ष, आहे की नाही? दर 5 वर्षांनी मतदान. आता लोकसभेला मतदान केलं. काय मी लोक म्हणायला लागलेत लोकसभेला ओमराजांना इथून 55,000चा लीड गेला आणि यंदाही काहीतरी गडबड होऊ शकते म्हणते. काय खरंय काय? कसं आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या कामाच्या हिशोबाने लोक मतदान करत असतात. बरं, आता कोणी मतदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे. फक्त माणूस, व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी बघून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मला एवढं या तुमच्या टीव्हीच्या माध्यमाने सांगायचं आहे. बरं. म्हणजे पक्ष बघण्यापेक्षा माणसाने काय काम केलं. हा, माणूस कुठला व्यक्ती आपल्याला किती आपल्या शहरासाठी, लोकांसाठी प्रतिनिधित्व कसं करतात ह्या हिशोबाने थोडक्यात सांगा. जे काही सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं आहे, काय त्याचा परिणाम होऊ शकतो का? आता काही सांगू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी पक्ष एवढे झाले, उमेदवार एवढे झाले, तर जातीच्या समीकरणाने काही होऊ शकतं. काही होऊ शकतं असं. काय नाव काका? नाही बोलणार काका. कुठले? अच्छा, कुठे बाहेरचे काय नाव? सुनील अवघडे, बार्शी. सुनील भाऊ, काय चाललंय सध्या? जमतंय का काही? काय वातावरण इलेक्शन चालू आहे, विधानसभेचं रणधुमाळी सुरू आहे. जाणवे ना अजून पण, म्हणजे असं घरोघरी कार्यकर्ते जातात, पत्रक वाटतात, हो. करा मतदान म्हणतात. काही दिसत ना अजून तसं काही. चालू होईल 2 दिवसात. चालू होईल की? कोण मारताय? कोण मारताय? राजा राऊत. दिलीप सोपल का नाही? काय माहित आहे का, सोपल साहेबांना जनतेने 6 टर्म संधी दिली. 6 टर्म. आणि या 6 टर्म मध्ये त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की मी बार्शीची बारामती करतो. बर. परंतु त्यांनी काय बार्शीची बारामती काय केली नाही. का जमलं नाही त्यांना? का जमलं नाही? कारण त्यांनी आता सुद्धा मगाच्या एका आमच्या मित्रांनी बाईट दिली, त्याच्यामध्ये सांगितलं की मी 6 वर्ष टर्म कशी काढली. पहिल्या वेळेला काय काम केलं, दुसऱ्या वेळेला नुसती तोटी आणली, तिसऱ्या वेळेला नुसते नळ आले म्हणून सांगितलं. तर ही जी त्यांची कामाची पद्धत होती, त्या कामाच्या पद्धतीमुळे ते काम कसं झटपट व्हायला पाहिजे, आहे की नाही? प्रश्न सुटायला पाहिजे. जनतेचे प्रश्न सुटायला पाहिजे. शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळायला पाहिजे होतं, शेताला भाव पिकाला भाव मिळाला पाहिजे. बरोबर. या सगळ्या गोष्टी जर झाल्या असत्या तर त्यांना संधी दिली. बरोबर. जो काम करेल तोच निवडून येऊ शकतो. या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांनी जवळजवळ 4,000 कोटी, त्यांनी 300 कोटीपेक्षा जास्त एवढा निधी आणला आणि बार्शी शहराचा आणि तालुक्याचा आमूलाग्र बदल केलेला आहे. त्यामुळं विकासाच्या बाबतीत जर आहे ना, जे एज्युकेटेड लोक आहेत, जे शिक्षित लोक आहेत आणि जे सर्वसामान्य गोरगरीब आहेत. भाऊ कुठे जातात? मी म्हणलं अपक्ष मुली लढतात की काय शिंदे गटात जातात? भाऊनी कुठनंही लढू द्या, राजाभाऊवरती जनतेचं प्रेम आहे. राजाभाऊ हा काम करणारा माणूस आहे, मूड बनला आणि त्यामुळे राजाभाऊ निश्चित 100% निवडून येणार. ठीक आहे. आपण आईशी बोलू. आई, कुठल्या तुम्ही? या अशा या. इथलीच आहे का? असं बघा, असं या. बरं, कॅमेरा दिसायला लागलाय माणूस. काय नाव आपलं? काय हो का? कुठल्या? बार्शी बार्शी बदलला का?
हाय की चांगला आहे, व्यवस्थित आहे सगळं. रस्ते पक्के होय होय झाले हा? पक्के व्यवस्था पाणी आहे. किती दिवसांनी येतं? एक 2-3 दिवसाला येते की पाणी. येतंय ना होय, पाणी होय, शुद्ध होय, पाणी होय, मिळते होय. व्यवस्थिशीर. कोण आहेत आमदार इथले? राजभाऊ होता इथं. होय का? हा. आणि काय सध्या काय वाटतंय निवडणुकीचं मूड काही कळतंय? बरं वाटतंय, चांगलं आहे. चांगलं आहे का? चांगलं आहे, हा? चांगलं आहे. आय बायांची पगार गप्पा आहे. मारत असाल तुम्ही काय म्हणालात? मारतो की. हा? मारतो की. मारता गप्पा मारतात मग निवडणुकीचा विषय होतो की नाही? होतो की मग. होते मग काय मग आपल्याला वाटतं यावं निवडून भाऊ. कोण बरं निवडून आहे. यावं असं? भाऊ यावं वाटतं. कोण भाऊ? राजभाऊ. बर 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 चला 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 आणखी नाही घेऊया चहा पण पहिले ओ काका काय नुसतं गर्दी बघू थांबून काय होतंय का? बोलायला लागतंय ना माणसाला. काय नाव आपलं? मनोहर मोरे. हा? मनोहर मोरे. मनोहर मोरे. मोरे भाऊ इथलाच मतदान काय? हा? काय चाललं सध्या पुढे गावखेड्याची काय परिस्थिती सध्या? शेतीत नाही. शेतकरी का तुम्ही? काय लावलं होतं? काय नाही सोयाबीन ही सोयाबीन काय भाव निघाला? काय नाही भाऊ आता काय खरं हा? तरी किती आला हातात क्विंटल माग? काय भाऊ काय 3,800 4,200 किती मिळाला? काय हा? 2,000 रुपये 2,000 फक्त एवढा सौदा खाली पडला. काय परवडायचं? हा? काहीच नाही. सरकार काही करत नाही. केंद्र सरकार राज्य सरकार इलेक्शन आलं बोला की. आता काय तो बार्शीत चांगला विकास राजभाऊने केलेला आहे. होय का? मग दिसतोय का? तो डोळ्याला दिसतोय. दिसतोय बर मग विचार काय करायचा? काय नाही राजभाऊचं आपण आणखी लोकांशी बोलू. वेगवेगळी मत आहेत खरं. नमस्कार. नमस्कार. काय करायचं मग आता? कशाचं काय करायचं? काय आता इलेक्शनचा पसारा दिवाळीचा पसारा दोन्ही आवरायला लागतं. दोन्ही उत्सवाच आहेत की. आवरायचंच की मग. आवरायचं ना मग. मग दोन्हीच आवरायचं. किती चांगल्या दिवस? पद्धतीने आवरायचं. काय कसं आवरायचं? आपल्या पद्धतीने आवरायचं. हो आवरायला लागतच. मग नंतर ते आवरायला येतात का मग? येतात की. हा? आणायचं आपण आणायचं आपण ठेवायची ताकद ती. होय ना? मग आपल्या बटनात ताकद आहे. बटनात ताकद आणि पुन्हा पुढे ठेवायची ताकद. पुढे ठेवायची हा. ताकद. काय जोर आहे इकडं? काय सांगता येत नाही मला. नाही त्यातलं का? काय माहित नाही. त्यातलं काही माहित नाही. कामं झाली? हा? कामं झाली? हो झाली. झाली. रस्त्याचे वगैरे झाले. होय ना? म्हणजे 5 वर्षात झाली की आता उद्घाटन झाली? नाही 5 वर्षात झाली. झाली असं नाही ना उद्घाटनाचा सपाटा लागला होतोय म्हणजे जमतंय म्हणाले. ते म्हणले जमतंय स्पष्ट सांगत नाही. हा बोला. बोलायचं म्हणजे असं की ज्या नेते लोकांनी ना हा ते स्वतःचा फायदा बघतात आणि जे नेते लोकांची मुळात जनतेशी नाळ तुटलेली आहे हा बर त्यामुळं प्रॉब्लेम येतोय सगळा असा काय आहे. काय समस्या आहेत? समस्या म्हणजे महागाईची प्रचंड समस्या आहे. बर. हा हा असे बऱ्याच दुसरी इथं आता सध्या काय जाणवतंय म्हणजे इथल्या समस्या काय जाणवत्या बार्शीतल्या? बार्शीच्या स्वच्छतेची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. पाणी भरपूर ही झालेलं आहे, पाऊस पडलेला आहे, परंतु 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी येत आहे. वॉटर लॉबी ह्याच्यामध्ये कार्यरत आहे. बर हा. कोणी काय कोणी सोडवायची आहे समस्या? आता हे नेते लोकांनी पुढाकार घेऊन सोडवायचे असते. कोण नेते आहेत तुमचे? हे नेते दोन्ही नेते आमदार राऊत आणि आमदार सोपल यांनी सोडवायची असती. बर हा लोक असं आहे. म्हणतात ते आपापसातच खेळतात काही काम करत नाहीत. नाही खेळत बिळत नाहीत काय मग? लोकांचा गैरसमज आहे. हो मग कोण करते? दोघही चांगले नेते आहेत. दोघेही चांगले नेते हा. पण तरी समस्या सुटत नाहीत हा, तुमच्या. तरी समस्या सुटत नाहीत कारण नेत्यांची जनतेशी नाळ तुटलेली आहे. अच्छा ते फार डायसी बोलतात. ते म्हणतात की दोघेही चांगले आहेत, दोघेही काम करतात आणि ते असं म्हणतात की समस्याही सुटलेल्या नाहीत. म्हणजे काय पब्लिक सब जानती है मंडळी. पब्लिक सब पब्लिक व्यक्त होते खरं. काय नाव काका? सदा फुले. हा सदा फुले काय करता? दुकान आहे झेरॉक्स माझं. होय का? काय काय करायचं म्हणलं यंदा सध्या बघा मी आता तेच लोकांना बोलत होतो म्हणलं दिवाळीचं निस्तरायचं का इलेक्शनचं बघायचं? काय सध्या माहोल तुमच्याकडं? सध्या विकासाला मत द्यायचंय. विकासाला कोणी विकास केला? सध्याचे आमदार होय का? रनिंग आमदार कोण कोण आमदार आहे? राजभाऊ राऊत. लोक तर दिलीप सोपल म्हणतात. विद्यमान आमदार राजभाऊ राऊत आहेत. होय का? हो. पण लोक म्हणतात मग बदल पाहिजे, दिलीप सोपल निवडून येऊ शकतात. आतापर्यंत बार्शी तालुक्यामध्ये प्रचंड निधी जो आणलेला आहे एक विक्रमी निधी तो फक्त राजभाऊ राऊतांनी आणलेला आहे. काय झालं नाही बार्शीत? काय व्हायला पाहिजे होतं? झालं नाही म्हणजे एक मोठे उद्योग बार्शीत यायची सध्या कमतरता आहे. रोजगाराचा प्रश्न हो. सोडवायला पाहिजे होता. हो. अजून
एक मेडिकल हब एक बऱ्यापैकी चांगलं व्हायला पाहिजे. होय. बार्शीतील बरेचसे मेडिकल ला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अजून सुद्धा बाहेर गावी जावं लागतंय. बर. ते एक कमतरता आहे बार्शी. शिक्षणाचा विषय, चांगले कॉलेजेस पाहिजे, मेडिकल हब डेव्हलप व्हायला पाहिजे, होय की नाही. रोजगाराचा प्रश्न आहे. चला, हे मुद्दे येतीलच आपल्या शो मध्ये. मतदारांच्या अपेक्षात मतदार बोलतात. हा हो, येतो येतो. हा काय काय घेतलं? ग्रीन पीस आहे. ग्रीन पीस. ग्रीन पीस होय का? बर. काय आपला व्यवसाय काय? आडा दुकानी मुनिमा आडा दुकानी. अच्छा अच्छा अच्छा. बर बर बर. काय सध्या दिवाळीची तयारी कशी म्हणते तुमची? दिवाळी तयारी जोरात चालू आहे. होय का? चालू आहे की घरी चालू आहे आपलं? व्यवसाय पाणी सगळं होतं? ओके ओके. एकदम ओके. थँक्यू. हा, बार्शीत काय मग इलेक्शनचा माहोल सध्या? इलेक्शनचं पळस ते बघायला तर सगळे चांगले आहे, पण राजकारणाशी सांगता येणार नाही. कोण निवडून सांगता येत बरं नका. चला, कोण निवडून येईल असं सांगू नका मला. मी विचारत पण नाही तुम्हाला. ते मला एवढंच सांगा, बार्शीचा विकास झालाय का? झाला की विकास. होय का? झाला. कसा झालाय? काय झालाय? चांगल्या पद्धतीने झाला. काय काय झालं? बगीचे झाली, इथं शिवसृष्टी झालेली आहे आणि रस्ते व्यवस्थित झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या सुखसुविधा आहेत. बरं. आरोग्य चांगलं आहे. पाण्याची सुविधा मिळणार आहे लवकर. उजनीची पाईपलाईनचं काम चालू आहे. म्हणजे तुम्ही आशावादी आहात, कामं होत आहेत बुवा, म्हणून तुम्ही आनंदी आहात. चला, धन्यवाद. धन्यवाद. चला, मार्केट मधली माणसं कसं काय मग? काय चाललंय? काय नाही, निवांत. निवांत का? हो. बार्शी निवांत? एकदम निवांत. मी पाहिलं बा तुमच्याकडे असं पब्लिक म्हणजे फार काय डोक्याला टेन्शन घेत नाही. आमच्या मुंबई सारखी धावपळ दिसत नाही तुमच्या. नाही. बार्शीचं कसं आहे, एकदम बार्शी टाकाटक. खाण्यात स्वस्त, पिण्यात स्वस्त, एकदम सगळ्यात स्वस्तच बार्शी. बार्शीची तर सरशी, बार्शीची सरशी कुठंच येणार नाही. बार्शीची सरशी कुठंच येणार नाही. येणार नाही. बार्शी म्हणजे बार्शी म्हणजे बार्शी. इट्स सेल्फ ब्रँड. हो. एकच पीस. बार्शी होय की नाही? हो. कधी येता का मुंबईला? हो, मुंबईला येतो ना, पण बार्शी सारखी सरशी तिथं दिसतच नाही ना मला. अजिबात दिसत नाही. धावा नुसती. नाही, धावपळ चलत वडापाव खाणे, हे ती खाणे. इथं कसं आरामात बसून खाणे, टकाटक, एकदम स्वस्त आणि मस्त बार्शी. काय फेमस आहे बार्शी? बार्शीत धुमाकूळ वडापाव फेमस आहे ना. धुमाकूळ वडापाव? हो. धुमाकूळ म्हणजे नेमकं काय असतंय? एकदम धुमाकूळ घालतोय वडापाव खाल्ल्यानं का नाही, एकदम चव येते तोंडाला. आत्ता असा हो, धुमाकूळ? आत्ता असं धुमाकूळ. हो. चवीला. वा वा वा. मग यंदा निवडणुकीत धुमाकूळ कोण घालतंय तुमच्याकडे? निवडणुकीशिवाय नाही बोलत. नाही का? पण काय म्हणजे सध्या काय लोकांची चर्चा? तुम्ही कट्ट्यावर जात असाल, लोक काय चर्चा करतात? नाही, निवडणुकीच्या शिवाय नाही बोलत. आपण बार्शी सरशी, बार्शीला सरशील असं ते म्हणतात. बार्शी सरस आहे म्हणले. हो. कुठले? आम्ही बार्शीतलेच का? हा, क्या दोस्ताना आहे. बिलकुल दोस्त तुमचे. होय का? आता यंदा काय निवडणुकीत आता दिसल 23 तारखेला कोण कोणाला सोबत करतोय? दिसल सगळं काय जनतेला 23 तारखेला. फार बार्शी चर्चेत आहे. हाय चर्चेत आहे, पण 23 तारखेला निकाल आल्यानंतर सर्व काही गोष्टी कळतील. पण काय वाटतं, बदल आहे काही? होईल ना बदल, 100% होईल. हो. काय असेल नेमकं बदल? काही असं चर्चा जरा गटातटाचं राजकारण. हाय सगळं खरं आहे तुमचं. समाजात बदल कळण, लोक उघडं बोलत नाहीत. जरा पण बदल होईल असं. पण इथं बदल झालाय का? इथं काय दिसते की सगळं काय बदल. होय का? त्यामुळे बदल आहे असं म्हणतात. बदल होईल. म्हणजे तुमचं काय म्हणणं, ज्यांनी बदल नाही केला उसको बदल देंगे? नहीं, अभी बदल देंगे, इस बार बदल देंगे. सब वातावरण बदल जाएगा. म्हणजे स्पष्ट बोलायचं नाही, कोड्यात बोलायचं, पण बोलायचं. काय हो? 23 तारखेला. 23 तारखेला काय ती कळेल? 23 तारखेला काय कळेल? 23 तारखेला काहीतरी होईल ना. बदल किंवा काहीतरी होईल, नाही तर चांगलं होईल. काहीतरी होईल. बदल कोण घडवणार? नाही, बदल नाही, काय नाही. काय होईल ते होईल. जे आहे ते होईल, जे आहे ते राहील. हा, बघा. काय नाव माऊली? खंडू मोरे. खंडू भाऊ, काय चालायचं? आम्हाला आत्ताच कळालं तुमच्याकडे धुमाकूळ वडापाव फार फेमस आहे. धुमाकूळ वडापाव फेमस आहे, पण तुम्ही मुलाखत राजकारणासाठी घ्यायला ना. नाही, राजकारणासाठी घ्यायलोच ना मी. तो काय विषय नाही, पण चालता बार्शी बद्दल कळलं पाहिजे. बार्शी सरशी. बार्शी जाईल तिकडे सरशी, जिकडं राजूभाऊ तिकडं आम्ही आहेत.
फक्त बार्शीत राजभाऊच चालतंय. म्हणजे बार्शीची सरशी आणि राजूभाऊ तिथं तुमची सरशी, आमची सरशी. तरी म्हणलं हाय दिवाळीची तयारी. हो, दिवाळीची तयारी केली पाहिजे. दिवाळीची तयारी होय. हाँ, इलेक्शन की बातें होती रहेंगी चाचा. हाँ, बाकी तो देखो चुन के आते लोग, जिना तो आपने को 2 वेळची भाजी रोटी आपल्यालाच कमवायची. आपल्याला खायची, आपल्याला आपण कमवून आपणच खाणार. बरोबर आहे. हो, कोण देणार नाही आणून आपल्याला. दे रे हरी खाटल्यावर कधी हो 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 जो करणं आपले उपकरणं आहे. हो, बरोबर आहे. अच्छा, मला एक सांगा, शेवटी आपणही मेहनत करतो, पण जिसको अपन चुन के देते उसने भी मेहनत करना करना चाहिए. लोगों के लिए करना चाहिए. तो काम हुआ क्या? काम हो गया बहुत से काम हो गए. पार्किंग की एक समस्या है पूरे आखे शहर में. पार्किंग को जगह नहीं है, गाड़ी वाले को बहुत तकलीफ होती है. अच्छा, पार्किंग की व्यवस्था होने वाला ये महत्व का है. सब बार्सी में जितने भी हमारे समाज के काम थे वो हमारे आमदार ने करे हुए. ऐसा कुछ नहीं है, रस्ते भी सब बनाए हुए है, रस्ते भी सब अच्छा है, सब कुछ अच्छा चल रहा है. अभी जो टिकट आप फाइनल होने के बाद देखेंगे. अभी तो क्या, अभी रास्ता भी सब अच्छा बनाया है. जितने भी बार्सी में बड़े बड़े रास्ते थे सीमेंट के, वो कोई बनाया नहीं अभी तक. 10-20 साल में बार्सी में सब बन गए. बार्सी में हमारे समाज के लिए उन्होंने 1 एकड़ जगह भी दिया है. पण निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन झाली की 5 वर्षात कामं होत होती? नाही तसं काय नाही. विषय काम कंटिन्यू चालू आहे आणि चांगले प्रतीचे काम चालू आहे. कामाचा विषय काय नाही. व्यवस्थित काम केलेलं आहे आणि उत्तम दर्जाचं काम आहे सगळे. कुठेही जावा, चौकामध्ये जाऊन बघा तुम्ही, काम चांगले झालेले आहेत. बघा, विषय नाही. आता निवडणुकीमध्ये बघू काय होत काय नाही. काका, इतक्या वर्षापासून बार्शी बघताय तुम्ही, बदललं का? हो, बदलला, 100% बदलले. काय कामं झाली सांगा? रस्त्याची कामं झाले, ड्रेनेज गटर झाली, समजा झाले. गटर वॉटर मीटर ओके झाले, एकदम ओके. थँक्यू. बरं, काय सध्या हे जे काही सामाजिक वातावरण बदललंय वगैरे ही जी चर्चा आमच्या बार्शीत काय आता काय माहितीये का, सामाजिक वातावरण बदललं म्हणजे नंतर वर्ण आहे ते. आमच्या बार्शीमध्ये असं काही विषय नाही. काय विषय नाही. उगाच चर्चा होती, ऐकायचं फक्त आपण, बस आपण ऐकायचं. काही दंगल वगैरे, जाती धर्म वगैरे काय नाही, हिंदू मुस्लिम काही नाही. लोक बोलतात वर्ण, बोलू दे त्यांना काय बोलायची. पण बार्शीमध्ये आमचे जे आमदार आहेत, आमदार सगळ्यांना मिळून आहे सोबत, सगळ्यांसोबत घेऊन येत म्हणले ते. हा, एक मिनिट, असं बघून पळायचं नसतं, बोलायचं असतं. काय दिवाळीच्या शुभेच्छा देईना बार्शीत येऊन तुम्ही आम्हाला? नाही, मी बार्शीतला नाही, बाहेरचा. कुठल्यात? मी पुण्याचे आहेत का? काय सध्या राज्यातलं वातावरण? काय चांगलं आहे राजकारण, चांगलं आहे. कोण येतंय म्हणजे? महाविकास आघाडी येईल असं वाटतंय. होय ना? हो, अंदाज आहे? अंदाजे म्हणजे येणारच. बदल आहे असं म्हणतो? बदल होणारच, 100%. 100% बदल होणार. ओके, बिलकुल. हा, कुठले काका? उपळाई ठोंगे. उपळाई ठोंगे. बर. बार्शीत मतदान असते ना? हो. काय चाललंय सध्या बार्शीत? चांगलं चाललंय. आमदार साहेबांनी राजेंद्र राऊतांनी भरपूर विकास केला ह्या 2 वर्षात. शिंदे सरकार आल्यापासून एवढा विकास झाला, भरपूर झाला. मी ड्रायव्हर होतो, 7 रुपये डिझेल असतानाचा ड्रायव्हर आहे. दिल्लीत 7, महाराष्ट्रात 9 रुपये. रस्ते तर असे झाले देशात मोदी सरकार आल्यापासून 2014 पासून. आणि ह्या 2 वर्षात एकनाथ शिंदेचं सरकार आल्यापासून 2 वर्षात बार्शी तालुक्यात भरपूर विकास झाला. मावशी, काय नाव आपलं? अनिता प्रमोद गायकवाड. बर, इथलेच का, बार्शीचेच का? मानकेश्वर. मानकेश्वर. मतदान कुठं असतं तुमचं? मानकेश्वर मध्येच. बर. काय सध्या काय वाटतंय तुम्हाला? निवडणूक आहे? काय नाही, आहे हे चालतंय. आता सरकारने एवढ्या योजना आणल्या, तुमच्यापर्यंत पोहोचल्या का? हा, पोहोचल्या ना. कुठली योजना? कुठं लाडकी बहीण. बर. काय करायला पाहिजे महिलांसाठी सरकारनं? आमच्या मुलाबाळांचा विचार करायचा, बाकी काय नाही. हो, मुलाबाळांचा विचार करा. काय करायला पाहिजे म्हणजे जसं तुम्हाला योजना मिळाली? मराठा आरक्षण पाहिजे, नोकऱ्या पाहिजे. मराठा आरक्षण पाहिजे, नोकऱ्या पाहिजे असं. बरं, काही मी एक विचारतो, आरक्षणाचं जे आहे हा मुद्दा इथं फार गाजला बार्शीमध्ये, काय त्याचा परिणाम होईल का इलेक्शन? होईल ना काहीतरी. तुमचं काय म्हणणं, बदल आहे म्हणजे प्रस्थापितांना संधी मिळेल की विस्थापितांना? मिळेल ना संधी. कोणाला काय बदल होईल असं म्हणणं? आरक्षण दिल्याबद्दल त्यासाठीच मिळणार. जो आरक्षण देईल त्याच्या बरोबर असं त्यांचं म्हणणं.
बरं 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 काही वेळेला काही गोष्टी लक्षात येत नाहीत पण त्यांनी म्हटलं बदल असू शकतो आम्हाला जे सोबत करतील. हो इथले का? हो. काय नाव? रामभाऊ बारुंगळे. रामभाऊ कसं काय चालायचं मग आता? कशाचं सर? म्हणजे हा आता हे सगळं माहोल बिहोल बघताय हा, सध्या. हा, हा, हा. मला तर मोठी चिंता व्हायला लागली महागाईचा मुद्दा आहे सगळे हो, असे दर बरोबर वाढत आहे. चालले बरोबर आहे. शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळेना. नाही नाही मिळत नाही. आज सोयाबीनचा भाव बघा आम्ही आता शेतात माणसं मिळत नाहीत. एक तर बायकांना आता तुम्ही सांगतो 1500 रुपये दिलात ना 500 रुपये देऊन बी बायका येणार गेल्या बिलकुल का? आणि मागच्या वर्षी 6000 भाव होता सोयाबीनचा आता 4000 रुपये कसं करणार? काही परवडा नाही गेले सर आपल्याला. खर्चही मोठा आहे. खर्च खूप वाढलेला आहे आणि शेती कुठे तुमची? इथं जवळच आहे. होय का? हा, किती जवळ एकर? 3 एकर आहे सर. दिवाळी गोड कशी व्हायचीच नाही माझी. काय आता काय सगळं हे आहे. एकतर पावसामुळे खूप अडचण आलेली आहे. खूप पाऊस झालेला आहे. खूप पाऊस झालेला आहे हा. सोयाबीन ठेवूनही फायदा नाही. नाही वेळच्या नाही वेळी तो विकलाही नाही. गेला खराब पाहिजे. झाले सर ते. खराब झालं पाहिजे. खराब झालं पाण्यानं खराब झालंय आणि मदत तर कुठलीच मिळत नाही. मला मी तर आता याच्याबद्दल गप्पा मारतो ना चर्चा करतो ना मला मोठा प्रश्न पडतो. लोक म्हणतात केंद्रातला विषय राज्यातला विषय नाही येतो. राज्यातली लोक म्हणतात केंद्राने बघायचं. नाही 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 मग बघायचं कोणी? नाही आता हे सरकारनेच बघायला पाहिजे ना शासनानेच बघायला पाहिजे ना. पण का आता बार्शीचा मूड का इथला? बार्शीचा मूड बदल की आता बदल होईल. होय का? महायुती सरकार येईल. होय का? महाविकास आघाडी असं महाविकास आघाडी संधी मिळते त्यांना. संधी मिळते. कारण का लोक कसं आहेत आता यांचं कसं आहे की तुम्ही भले तुम्ही भरपूर हे दिलंय सरकारने असं बी नाही की शिंदे सरकारने काम केलंय पण त्यांचं जे आहे ना हे वडावडी एकामेकाच्या फोडाफोडीमुळे लोक हे करत नाहीत. आवडलं नाही तुम्हाला? आवडलं आवडलं नाही त्यांना पटलं नाही म्हणतात ते. हा ताई नमस्कार. एक मिनिट मी आपला सहज गप्पा मारत होतो लोकांशी म्हणलं चला चालता बोलता तुमच्याशी बोलूया. बार्शीचे का ताई? नहीं बेंगलोर से क्या? हो क्या? या काम की सिलसिले में या रिश्तेदार की तरफ? हाँ ना. अच्छा इल्लू कोट्टारा. हाँ हो मराठी थोडं समजतं तुम्हाला? समजते. मग वोटिंग इथं करता? वोटिंग मतदान इकडे बार्शीत करता? बार्शीमध्ये आमदार कोण? नाही माहित नाही पण वोटिंग करणार. यंदा काय बदल आहे? नाही बदल. तेच असेल असं म्हणतात. काय चाललं? काय नाही व्यवसाय चाललाय. काय असतं? काय विकतंय? विळा खुरपे घडगी कुराडी कुदळ असे. बर काय आता सध्या आहे का बाजार भाव मार्केट आहे का व्यवस्थित? पोटापुरतं विक्री होती थोडी. शेतकरी वर्गांना आवश्यक असते घेऊन जातात. होय का? मग एक विळा कितीला दिला? 40ला देतो. 40ला एक द्यायचा. 40ला 35ला. बर मग तुमची खरेदी किती असते? खरेदी असते 30 25 30. पण म्हणजे वरती 50 रुपये मिळाले पाहिजे असं? हा 15 मिळतात 10 मिळतात. फारच कमी मार्जिन आहे हो. असंच आहे काय होय ना. कसं परवडायचं? मग दिवसभरात किती वेळ जातात? दिवसभर म्हणजे ही 2-3 ही 2 एखादी ही असं एक वस्तू जातं 2-2 वस्तू. दिवसाकाठी सुटले तर 100 रुपये 100 बस. बरं आता काय सध्या सरकारने केलं काय तुमच्यासाठी? सध्या तर काय नाही अजून. ती लाडकी बहीण केलंय की. होय का? तुम्ही लाभ घेतला त्याचा? म्हणजे केलं होतं मी पण मला नाही मिळाले. नाही मिळालं? काय कुठं अडचण कुठे निर्माण झाली? काय मग 2दा फॉर्म दिले पण नाही मिळाले. बरं मग काय झालं? फेल झालं. बरं मग तुम्ही परत तपास नाही केला का? केला पण म्हणले की नाही आले पैसे. असं नाही आले पण म्हणजे मंजूर तर झाला का फॉर्म तुमचा? मंजूर पण नाही म्हणजे काय विशेषच नाही दाखवला. विशेष दाखवला ते पण माहिती घ्या. काय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तुम्हाला? नाही. होय ना गरजेचं तेवढंच पोटाला आधार आहे की नाही? बरं काय सध्या इलेक्शनचा माहोल काय? इलेक्शनचं काय माहित नाही. मतदान करताव काय? इथंच मतदान आहे. बरं म्हणजे काय काय म्हणजे कुठला पक्ष येईल? भाजप येईल का काय? आमचा मोदी सरकार आहे. अच्छा मोदी सरकार म्हणतात त्या. हा चला जास्तीत जास्त महिलांशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला. इथल्या मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मंडळी ही आहे बार्शी आणि जसं मी म्हणलं की बार्शीची सरशी तर या सरशीमध्ये नेमकं कोण विजयी होतंय हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पाहूयात जनतेचा हा सगळा मूड जाणून घेतल्यानंतर मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत. जिथं असतील सत्ताधारी जिथं असतील विरोधक जे विकासाबद्दलचे दावे करतील शिवाय विरोधक विकास जर झाला नसेल तर दावे खोडून काढतील आणि त्यातनंच आपल्याला कळेल मूड बार्शीचा मूड महाराष्ट्राचा. तर मंडळी
बार्शी विधानसभा मतदारसंघात आपण बाजारपेठेत सर्वसामान्य लोकांशी चर्चा केली, त्यांचा मूड जाणून घेतला, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बार्शी मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ व्यक्ती केंद्रित राजकीय मतदारसंघ म्हणून याला ओळखलं जातं. इथं पक्षाचा तसा विषय नाही, गटाचं राजकारण इथे मोठ्या प्रमाणात दिसून येतं, असं कायम बार्शीच्या बाबतीत बोललं जातं. गेल्या काही कालावधीत आपण जर बघितलं तर आरक्षणाचा विषय असेल, समाजकारण असेल, या विषयाला घेऊन हा मतदारसंघ चर्चेने ढवळून निघाला. तो देखील मुद्दा माझ्या चर्चेत येणार आहे. पण अर्थात आपण जर पाहिलं तर इथले विद्यमान आमदार आहेत, अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, जे ठामपणे सांगतायत की त्यांना महायुतीचा पाठिंबा आहे आणि अर्थात देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. बरं, त्यांना तगडी झुंज देण्यासाठी वंचितचे देखील उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलेले आहेत. प्रहार देखील आता कुठला उमेदवार द्यावा या विषयाला घेऊन चर्चा करते आहे. आज मला अपेक्षित होतं की या सगळ्या गटातटाच्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीकडनं बहुसंख्य उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहतील, म्हणजे कार्यकर्ते उपस्थित राहतील. पण का कोणास ठाऊक अजूनही मला काँग्रेसच्या वतीने एक दोन माणसं सोडली तर महाविकास आघाडीतले इतर घटक पक्ष चर्चेकरता या चर्चेत दिसत नाहीये. बघूया, वाट बघूया. कदाचित वेगवेगळे शिवसेनेचे आले, ओके, ओमराजांचे कार्यकर्ते तुम्ही शिवसेनेचे, मशाल ठाकरे गट मशाल, बरं ठीक आहे, ते आलेले आहेत, त्यांनी सांगितलंय ते बाजू लावून धरतील. चला मुद्द्यांना हात घालूयात, चर्चेला आपण सुरुवात करूयात. मी नेहमी माझ्या दाटणीतला प्रश्न विचारत असतो, पण मी आज माझा प्रश्न बदलतो. कायम आपण जर पाहिलं तर राजेंद्र राऊतांना एक आक्रमक आमदार म्हणून ओळखलं जातं, पण त्या आक्रमकपणे त्यांच्या मतदारसंघाचा म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय का, हा माझा पहिला प्रश्न असणार आहे. नेते दावा करतात कैक हजार कोटी त्यांनी इथं आणले, बरोबर ना? पण ते आणले, तो निधी आणला, विकासाचं काही मॉडेल जनतेकरता त्यांनी राबवलं का? निश्चितच. आज जर आपण बार्शीमध्ये आता मग असे म्हणला तुम्ही की सगळ्या शहरामध्ये मी प्रत्येकाच्या मत जाणण्यासाठी तुम्ही फिरलात, तर आपल्याला निश्चितच जाणून आलं असेल की ह्या शहरामध्ये काँक्रीट रस्ते कशा पद्धतीने झालेले आहेत. ह्याच्या आधीही तुम्ही बार्शी देऊन गेला असता. आज जर आपण ह्या बार्शीमध्ये बघितलं तर आजपर्यंत जे इतिहास झाला, विकास झाला नाही, ते विकास आमदार साहेबांनी ह्या 5 वर्षामध्ये करून दाखवलेला आहे. 4000 कोटी रुपयाचा निधी ह्या शहरामध्ये आणून नागरिक सुविधा ज्या असतात, गटार असेल, रस्ते, आणि आज तुम्ही बघताय तर 296 कोटीची समांतर पाईपलाईन योजना, जेणेकरून भविष्यात आमच्या बार्शी तालुक्याला पाण्याची अडचण येऊ नये, ही मोठी योजना ह्या ठिकाणी त्यांनी एक विकासाचा मोठा हेतू म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि आज जर बघितलं तुम्ही बार्शीमध्ये शहरामध्ये जर बघत असताना आज आपल्या इथं आपल्या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा जो शिवसृष्टी या ठिकाणी उभा राहिलेली आहे, त्या इतिहासात प्रथमच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचा पूर्णकृत पुतळा या ठिकाणी बघायला मिळतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पुतळा कोर्टासमोर होणार आहे. अशा अनेक सर्व महापुरुषांचे या ठिकाणी पुतळे होणार आहेत. हा विषय असताना देखील बाकीचे आज जर बघितलं आपण तर ग्रामीण भागांसाठी जे राजाभाऊंचं स्वप्न होतं की ह्या बार्शी शहरामधला शेतकरी सुजलम सुफलम झाला पाहिजे, त्यासाठी त्यांनी उपसा सिंचनाच्या योजनेमार्फत बार्शी शहरामध्ये निधी खिचून आणला. आज येणाऱ्या काळामध्ये 50,000 हेक्टर क्षेत्र वलिताखाली येणार आहे आणि भविष्यात 1 वर्षाच्या टप्प्यानं 1 लाख क्षेत्र वलिताखाली येणार आहे. निश्चितच त्याच्यामुळे या तालुक्यातला शेतकरी समाधानी असणार आहे आणि त्याचाच कुठेतरी परिणाम म्हणून येणाऱ्या बार्शीच्या विकासामध्ये तुम्हाला त्यांची आर्थिक उन्नती झालेली निश्चितच बघायला. बरं ठीक आहे, चला मी तुमच्याकडे येतो. चला मी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला वेळ देणार आहे. मला सांगा, यांनी विकासाबद्दलचे जे दावे केले ते तुम्हाला पटतात का? बार्शीमध्ये विकास झालाय का? त्यांनी निधीचे आकडे देखील स्पष्ट केले, त्याच्या पाठीमागच्या योजना देखील स्पष्ट केल्या, तुम्ही सहमत आहात का? नमस्कार, मी या ठिकाणी बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये TV 918 चा जो मूड महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो. न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत या ठिकाणी जे आमचे विद्यमान आमदारांचे प्रतिनिधी आहेत, या ठिकाणी त्यांनी विकासाचा दावा केला आहे. आम्ही विकासाचा दावा करत असताना या ठिकाणी रस्ते गटारे हा म्हणजे विकास नाही. तरुणाईंसाठी काय झालं? तरुणाईंसाठी या ठिकाणी उद्योग व्यवसाय मोठे उभा राहिलेत का? मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे, ताडसौंदर्य रोडला इंडस्ट्री आहे, बऱ्याच दिवसापासून इंडस्ट्रीचं प्लॉटचे वाटप झालेलं आहे, पण त्या ठिकाणी इंडस्ट्री उभा राहिली नाही. आम्हाला असं या ठिकाणी मी शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करतो की ते आम्हाला किती दिवसापर्यंत असे पारदर्शक पद्धतीनं इंडस्ट्रीचे बोर्ड दिसतील, कारण त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभा राहिलेले नाहीत. भले आजपर्यंत दावा केला जातो त्या इंडस्ट्रीचा की तिथं प्लॉट वाटप झालेले आहेत, पण प्लॉटवर उद्योग कधी उभा राहतील? रोजगार उद्योग उभा राहिला तर रोजगार निर्मिती होणारच आहे. त्यामुळे जर त्या ठिकाणी उद्योजक आले तर रोजगार निर्मिती होणार आहे. तरुणांसाठी महत्वाचा प्रश्न आहे
या ठिकाणी तुम्ही ज्या प्रांगणामध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे तो शैक्षणिक हब आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक हब आहेत. तालुक्याच्या 2-3-4 तालुक्यामधून या ठिकाणी शैक्षणिक सुविधेसाठी विद्यार्थी येतात. या ठिकाणी मागील काही दिवसापूर्वी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून, युवा सेनेच्या माध्यमातून जोडपास बार्शी बस स्टँड पासून जे विद्यार्थी चालत येतात त्यांना नाहक त्रास होतो. मग तो धुळीचा असेल किंवा वाहनांचा असेल, यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना राबवली आणि जोडपास ही संकल्पना राबवून तो पूर्णत्वास नेली. राज्य सरकारने मोफत योजना राबवतात. आज या ठिकाणी मी विकासासोबतच आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करतो की जर राज्य सरकारनं मोफत मुलींना शासन निर्णय काढला शिक्षणाचा, मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवर्जून सर्व उमेदवारांना असेल किंवा सर्वांना मी या ठिकाणी थेट मुद्दा उपस्थित करतो की बाबा या ठिकाणी कोणत्या महाविद्यालयानं तो निर्णय अंमलात आणलाय, असं एखादं महाविद्यालय सांगा. मग जर आणला नसेल तर तुम्ही त्याच्यावर काय भूमिका घेतली? ठीक आहे नेते, ठीक आहे, आरक्षणाचा विषय चर्चेला आपण आणूच, पण चला, नागरिक मतदार म्हणून तुम्ही इथले आहात, बरोबर ना? काय त्यांनी जे म्हटलंय विकास विकास झालाय का विकास? माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30 वर्षांमध्ये मी त्यांच्या बरोबर होतोच. बर, होतो आतापर्यंत आहे. बर, परंतु मी सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 15 महिन्यापासून मी त्यांच्या लढ्यामध्ये सहभागी झालोय आणि तो होत असताना मला त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणानं काम करता यावं म्हणून हे सगळे संबंध मी तोडलेले आहेत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मी त्यांचाच आहे, होतो, परंतु आत्ता नाही. कारण आता मी फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून काम करतोय आणि आता या ठिकाणी सन्मान्य आमचे मित्र संजयजी काकडे यांनी काही भूमिका या ठिकाणी मांडली. त्याच्यामधली बऱ्याच अंशी 70% भूमिका, 80% भूमिका अतिशय करेक्ट आहेत. निधीचा थोडा त्यांनी घोळ केलेला आहे निधीचा, कारण तो निधी 4000 कोटीचा नाही. तो निधी जो आहे तो मला माहिती आहे, कारण मी त्या प्रक्रियेमधला आहे. तो निधी 3-3.5 हजार कोटीचा आहे. निधी आला, खर्च झाला, तो मूर्त स्वरूपात दिसला, 70% दिसलेला आहे मूर्त स्वरूपामध्ये. अजून त्यांची बरीचशी कामं व्हायची आहेत आणि उर्वरित कामं होणे बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे विजन काय असेल त्याच्यावरती ठरेल. म्हणजे थांबा, काम चालू आहे. ठीक आहे, थांबा आणि पहा. आणि याच्यानंतर ह्यांनी जो उपस्थित मुद्दा केला तो अतिशय महत्वाचा आहे की तरुणाईला ज्या पद्धतीचं या ठिकाणी स्पेस मिळाले पाहिजे, तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. बरोबर. MIDच्या माध्यमातून गेले आपण 10 वर्ष झालं, माझ्या तर माहितीप्रमाणे 15 वर्ष झालं हा प्रश्न मी पाहतोय माझ्या डोळ्याने. त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही ना. सोपालांनी सोडवला ना राऊतांनी सोडवला, म्हणजे टेम्पररी सुटलाय. बरं, टेम्पररी सुटला. काँग्रेस आता अतिशय सुंदर असा विकासाचं मॉडेल वगैरे त्यांनी सांगितलं. शहरामध्ये विकास वगैरे झालेला आहे, परंतु या शहरामध्ये या शहरातल्या नागरिकांची प्राथमिक गरज आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आज शहरामध्ये विद्यमान आमदार असतील ते किंवा या राज्यामधलं जे भाजप किंवा जे महायुतीचं सरकार आहे, हे सरकार खाजगी शिक्षणावर भर देत आहे. ज्याच्या खिशात पैसा त्यानं त्यांची मुलं शिकवायची. मग या ठिकाणी बार्शी नगर परिषदेच्या 21 शाळांचा जो विकास आहे तो किती वर्षात झाला किंवा त्या नगरपालिकेच्या शाळेची अवस्था काय, त्याच्यावर 1 रुपया किती रुपया खर्च झाला याच्याबद्दल बी त्यांच्याकडनं कन्फर्मेशन घ्यायची. ठीक आहे, शिक्षण हा मुद्दा माझ्या चर्चेत असेल. रोजगार, शिक्षण दोन मुद्द्याला घेऊन चर्चा करू. ताई बोला. आता विकासाच्या बाबतीतच सांगितलं, मी पण इथली मूळ एक रहिवाशी आहे, एक मराठा भगिनी आहे आणि मतदार पण आहे. आता यांचं जे विकासाचे निधी आहे ते काय हजारावर, 500वर किंवा लाखावर नाहीत, कोट्यवधीवर आहेत. बरोबर. आणि कोट्यवधीवर निधी आलेला ते सांगतायत आणि वारंवार पत्रकार परिषदेमध्ये निधी आणला, एवढा आणला, तेवढा आणला, आम्ही ऐकतोय, आमच्या कानाला प्रसन्न वाटतं. पण हा जो निधी आहे तर कुठल्या पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावलेली आहे हे आणि काय दिसून आलं नाही. तर ते कशा पद्धतीनं आता यांनी डांबरी म्हणजे शहरातले रस्ते म्हणतायत. ठीक आहे, शहरातले रस्ते काही ठिकाणी झालेत, काही ठिकाणी झालेले आहेत. जर रस्ते झाले असतील तर त्या रस्त्यामुळे लोकांच्या सोलापूर रोडला तुम्ही पहा तर सोलापूरला हे मोठे रस्ते बनवले, पण रस्ते झाले वरी आणि घरं झाली खाली आणि सगळ्या लोकांच्या घरात पाणी गेलं. नियोजनबद्ध नाही. तर रस्ता खाली झाला, त्या टाक्या आहेत त्या वरी झाल्या, त्यामुळं ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. दुसरा मुद्दा, समजा निधी आलाय, ठीक आहे, निधी आणला, आमचं काय म्हणतात, आम्हाला भारी वाटलं, चांगले आमचे आमदार आहेत की बार्शी तालुक्यासाठी निधी मंजूर करून आणतायत, लाडके आमदार आहेत,
देवेंद्र फडणवीसांचे मांडी लावून बसतात बर. आणि ते बसत असल्यामुळं हा. जर तसं करत असतील तर आमच्या आमदार म्हणजे बार्शीचा विकास होणार बर. आहे, ही एक आमची अपेक्षा वेगळी असते. बरोबर. पण कोट्यावधी जो निधी आला म्हणताय हा. तो निधी कशा पद्धतीने विल्हेवाट लावलं. हा. आज जरी निधी मंजूर केला असेल हा. तर ते टेंडर कोणाचं आहे, हा. तुम्ही कोणाला दिलं, हा. ती लोक कोणाचे आहेत, हा. ते मटेरियल कोणाकडून आणलंय, हा. तुमचाच मुरुम, तुमचीच खडी, तुमचा स्टील, गुत्तेदार तुमचा, ठेकेदार तुमचा. बर. मग त्याच्यामध्ये आपल्या बार्शीकरांसाठी काय. हा. दुसरा मुद्दा, आता हे जे कॉन्क्रिटीकरण झालंय हा. तर कुठं असायला पाहिजे, समजा इथं झालंय हा. पण जिथं कॉन्क्रिटीकरण आहे त्याच्यावरती डांबरीकरण, बर. जो रस्ता चांगला आहे त्याच्यामध्ये डांबरीकरण, डबल कामं. डबल. हा. मग असं का, जिथं रस्ता खराब आहे तिथं गरज आहे, जिथं रस्ते खड्डे आहेत ते खड्डे बुजवणं गरजेचं हा. होतं, त्याला काहीतरी म्हणजे लेवल केली पाहिजे जेणेकरून ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. आणि हे जी कामं होत आहेत 6 महिन्याच्या आत खराब होत आहेत, बर. म्हणजे रिपेरिंगच्या अगोदरच आवश्यक विकास हवा असं तुमचं म्हणणं आहे. बरं चला नेते, हा वंचितचे हा वंचितचे देणार ना उत्तर. यांना काय म्हणायचं तुमच्या मुद्द्याला घेऊन येतो. हा यांना काय म्हणायचं येतो ना. हा थोडक्यात. बार्शीमध्ये हा पहिलं मी आमदारांचं स्वागत करतो. हा. 70 वर्षामध्ये 4 कुंडी यांना एकच आमदार आहेत. हा. पण मला एवढं सांगायचं आहे, मला एक सांगायचं आहे, 4 एक मिनिट घोषणा टाळा. हा 4,000 कोटी निधी आणला, पण निधी कसा वापरला गेला ऐका. 4,000 कोटी निधी कसा आणला, कसा वापरला गेला, तो कुणाला कामं दिली, कशी केली गेली. कारण काम करताना मला काय वाटतं की त्यांनी 10 लोकांना काम द्यायच्या, ठीक 2,000 लोकांना कामं दिली असती, 2,000 लोकांची कामाला लागली असती. बोलतात ना ते. त्यांनी 50 लोकांना कामं दिली, त्यामुळे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते कामाला लागली. आज 2,000 लोकांना कामं दिली, सर्व कार्यकर्ता कामाला लागला असता, आज तो उपाशीनं मरला नसता. आज लोकांना बार्शी सोडून पुण्याला मुंबईला कामाला जावं लागतंय. किती कार्यकर्ते या शाळेमध्ये शिकतात आणि पुण्या मुंबईला जागायला जातात, नाहीतर दहशतवाद म्हणून हाणामारा भांडणा करतात, रोज एकमेकांच्या नावावर केसेस होतात. हा जर दहशत संपायचा असेल, मला आमदारांना एकच सांगणं आहे की तुम्ही कामं तुमच्या कार्यकर्ते देण्यापेक्षा सर्वसामान्य गरीबात लोकांना द्या, हीच माझी मनापासून त्यांची इच्छा आहे. बरं ठीक आहे. चला सर्वसामान्य नागरिकांचं मत घेऊ. मग मी माझा पहिला मुद्दा मांडतो, तुम्ही तुमच्या आरोपांना उत्तर द्या. हा बोला. हा झाला विकास खूप झालेला हा. आहे बार्शी तालुक्यात. हा. पण आता त्यांनी म्हणले इथं नोकरी नाही हा पोरांना. बरोबर. ह्यांनी काय 25 वर्ष काय केलंय, हा कोणी 25 वर्ष आमदार होते सोपल साहेब, हा त्यांनी काय केलं त्यांनी? तो प्रश्न विचारणार मी त्यांना. हा पण 25 वर्षात त्यांनी एकही कुणाला कामाला लावलेला नाही. हा. एका पोराला कुठे कामाला लावलेलं नाही. त्यांनी बरोबर आहे. काय काम बार्शीचं केलं बारामती नाही. करतो म्हणाले होते. बार्शीचं बारामती करतो म्हणले. यांनी पण केलं का? बार्शीचं मुंडलिम केलंय त्यांनी. हा यांनी केलं. बार्शीचं मुंडलिम केलंय सोपल साहेब. बरं ठीक आहे. आपलं म्हणणं लक्षात आलं. हा चला मी जे आरोप झाले त्यांना तुम्ही उत्तर द्या. मी माझा पहिला मुद्दा मांडतो. कुठलंही शहर, कुठलाही भाग हा स्थिर आहे हे केव्हा लक्षात येतो, जेव्हा तिथल्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या असतात. जगण्याची सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे 2 वेळच्या भाकरीकरता आवश्यक असणारा रोजगार, त्यातनं मिळणारे पैसे, मिळणारा पगार. बरं, रोजगाराचा मुद्दा हा प्रत्येक मतदारसंघात उपस्थित होतो. म्हणून माझा चर्चेतला पहिला मुद्दा मी इथल्या रोजगाराचा घेतोय. सन्माननीय आमदारांनी, विद्यमान आमदारांनी रोजगाराच्या विषयाला घेऊन इथल्या जनतेकरता, मतदारांकरता केलं काय? सर्वसामान्यांच्या हाताला रोजगार मिळाला का? बार्शी प्रथमतः मगाशी जे बारुंगडे यांनी आरोप केला की रस्त्याच्या कामामध्ये जे अनियमितता किंवा ते 6 महिन्यात ठराविक लोक कॉन्ट्रॅक्टर काय आहे, कोण आहे हा महत्वाचा विषय नाही, हा. कामाची गुणवत्ता काय आहे हा महत्वाचा आहे. बरोबर. आणि त्यांनी जो सांगितला की कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती डांबरीकरण, तर तो कॉन्क्रीटचा रस्ता मागील नगरपालिकेची सत्ता ज्यावेळेस विरोधकाकडे होती त्या टायमाला झालेलं निकृष्ट काम, ज्या कामाची लायबिलिटी 10 ते 15 वर्षाच्या पुढे होती, ते मोजून 5 वर्षात खराब झाला. त्या रस्त्यावर माननीय आमदार साहेबांनी डांबरीकरण करता येतंय का हा अधिकाऱ्यांना विचारून त्याचे टीएस घेऊन आज कुठलंही काम करताना प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय, मी समजा म्हणलं की आता इथं उड्डाणपूल करणं गरजेचं आहे, होतं का? अजिबात नाही. त्याला प्रशासकीय मान्यता घेऊन तो केलेला आहे, त्या नागरिकांची गरज ओळखून केलेला आहे. आणि आज बार्शी तुम्ही परांडा रोड असेल, बार्शी शहरात तुम्ही फिरलायत, बघितलंय जिथं 20 फुटाचे रस्ते होते, बरं प्रत्यक्षात ते रस्ता 40 फुटाचा आहे, 80 फुटाचा, ह्या नागरिकांना माहित नसताना आज आमदार साहेबांच्या विकास निधीतून
तो दिसून येतो. आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला की विकास निधी कुठं खरंच आम्हाला दिसत नाही. तर तुम्ही बघायचं असेल तर बार्शी शहराची समांतर पाईपलाईन योजना चालू आहे. त्याचं काम प्रत्यक्षात 4 महिन्याखाली 3 महिने झाले आज फक्त 3 महिन्यात आज जॅकवेलचं काम उजनी धरणात पूर्ण होत आलेलं आहे. बार्शी शहरातल्या फिल्टरचं काम चालू आहे. आनंद पाईपलाईन म्हणजे इम्प्लिमेंटेशन या पद्धतीनं चालू आहे. कुठलंही काम कागदावर नाही, प्रत्यक्षात निधी आणलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येक समाजाला समाज मंदिरं दिलेत. आता राहिला रोजगाराचा प्रश्न, तर बार्शीतील उद्योगपती गांधी दिलीप गांधी यांच्या माध्यमातून त्यांनी सोयाबीनचा एक प्लांट तयार केला. त्या माणसाला व्यवसायात प्रवृत्त करून त्याला प्रोत्साहन केलं आणि व्यवसाय उभा केला. आज ही MIDC सुद्धा माननीय नारायण राणे साहेब उद्योगमंत्री होते त्या टायमाला प्रयत्न करून ते प्लॉट अलॉटमेंट तर तेपर्यंत आलेली आहे. आज ना उद्या केंद्रात भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे. 100% पांडुरंग घोलप साहेबांनी जी मागणी केली आहे की तरुणांसाठी रोजगार शैक्षणिक हा मान्य आहे आम्हाला. आणि ही त्यांचाही मुद्दा बरोबर आहे की इथल्या तरुणांना इथंच काम मिळालं पाहिजे. 1000% आमदारांच्या माध्यमातून ते काम येणाऱ्या काळात सुटणार आहे. बरं 5 वर्षात तुम्ही आणलं बरोबर. तुमचं अप्रत्यक्षपणे असं म्हणणं आहे की सोपल इथे बऱ्याच वेळेस आमदार राहिले. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस सोपल साहेब 35 बरं सोपल किती टर्म आमदार राहिले? सोपल दिलीप सोपल 6 टर्म आमदार राहिले. मी तुमचं पहिल्यांदा प्रथमतः मी तुमचा आभार मानतो साहेब की तुम्ही युवकांच्या बेरोजगार युवकांचा प्रश्न मांडला. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की 30 वर्षामध्ये सोपल साहेबांनी MIDCचा म सुद्धा काढला नाही आणि एम सुद्धा काढला नाही. त्या आम्हाला विचारायचे MIDCचा लॉंग फॉर्म काय. मी आज आपल्याला इथं आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, मागच्या टर्मला जेव्हा राजाभाऊ राऊत या तालुक्याचे आमदार झाले त्यांनी MIDC या ठिकाणी मंजूर करून आणली. आणि बहुतेक आता माझा मित्र जरा शिवसेनेत आता इथे काही तिथे आले काही बहुतेक तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर कमीत कमी 20 ते 25 छोटे छोटे उद्योग आलेत. एवढंच नाही तर मी आपल्याला ऑन रेकॉर्ड सांगतो की 5000 युवकांना बेरोजगार युवकांना या तालुक्यामध्ये रोजगार देण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. आणि कशा माध्यमातून केलेलं आहे मी आपल्या या ठिकाणी सांगतो. अनेक छोटे छोटे व्यवसाय उद्योग उभा करण्यासाठी त्यांना बँकेतून कर्ज असेल, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतःची खाजगी काढून त्या ठिकाणी माझ्यासारख्या युवकांना शेतकऱ्याच्या पोरांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी संधी दिली. बरोबर. अशा एक ना अनेक योजनेतून त्यांना रोजगार निर्मिती करून 5000 युवकांना रोजगार देण्याचं काम आमदार साहेबांनी केलं. आणि 30 वर्षात जे आमचे विरोधक आहे त्यांनी युवकांना काय धंदे करायला लावले ही पण तुम्ही जरा माहिती आहे. नेते मला एक सांगा ना, काय कमळ ठरलंय का? निश्चित झालंय कमळ? आमचं फक्त ठरलंय राजभाऊ राऊत. आमचं चिन्ह राजभाऊ राऊत आणि आमचं ठरलंय राजभाऊ राऊत आणि मीच नाही तर बार्शी तालुक्यातल्या मतदारांनी ठरवलंय यंदा आमदार फक्त राजभाऊ राऊत. 138 गाव आहेत. 138 गावांचा हा तालुका आहे आणि त्याच्यामुळे जर लक्षात घेतलं तर इथे मेडिकल हब देखील मोठ्या प्रमाणात आहे. तो देखील मुद्दा माझ्या चर्चेत पुढे येईल. पण मंडळी 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात रोजगाराचा विषय अत्यंत महत्वाचा. चला रोजगार. रोजगाराचा विषय या शहरामध्ये अजूनही गंभीर आहे. कारण आता तुम्ही चर्चेत बघितलं असेल तर अनेक सुशिक्षित बेरोजगार बिंबीच्या देठापासून वाढायला लागले. हे तुम्हाला लक्षात येते. म्हणजे अजून इथली बेरोजगारी संपलेली नाही. परंतु अतिशय सुंदर मुद्दा उपस्थित केला माननीय नगरसेवक चव्हाण सरांनी. पण सरांना माझा एक प्रश्न आहे की या शहरामधले किती रस्ते किती वेळा झाले ही फक्त एकदा जनतेला सांगा. कारण भोगेश्वरी मंदिरासमोरचा रस्ता एकदा डांबरी झाला, नंतर सिमेंट झाला, त्यानंतर नेते माझा मुद्दा रोजगाराचा. ऐका फार महत्वाचा विषय आहे. बार्शीकर नागरिकांनी त्याच्या कष्टानं दिलेला जो या ठिकाणचा टॅक्स आहे तो टॅक्स एकाच रस्त्यासाठी 3-3दा वापरणं ही योग्य नाही. बरं ठीक आहे, मुद्दा घेतो. दुसरी महत्वाची गोष्ट, बार्शीकर नागरिकांना यांनी आश्वासन दिलं होतं की वार्षिक 24% व्याजदर घरपट्टीचा कमी करतो. गेल्या 5 वर्षात 7 वर्षात काय झालं त्याबद्दल पण विचारा. घेऊ प्रश्न घेऊ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊ. बोला. तुम्हाला नेते तुमच्याकडे येतो. बोला. रोजगाराच्या बाबतीत बोलतो. माननीय फडणवीस साहेबांना राजभाऊ राऊत यांनी विनंती केली की जी येणारी पोलीस भरती होती ह्या वर्षी होणार होती ती 9000 काढणार होतं सरकार. ते राजभाऊ राऊत यांच्या प्रयत्नामुळे 12000 निघली आणि त्यातल्या
ज्या मुलांचं वय संपलं होतं, ज्या मुलांचं कोरोना काळामध्ये वय संपलं होतं, त्यावेळेस फडणवीस सर म्हणले होते की आम्ही ज्या मुलांचं वय संपलेलं आहे अशा मुलांना संधी देऊ. ते राजभाऊ त्यांच्या प्रयत्नामुळे फक्त 1,00,000 ते 2,00,000 मुलांचं जे वय संपलेलं होतं त्या मुलांना ह्या येणाऱ्या भरतीमध्ये चान्स दिला. आणि आता तो त्यांनी परिपत्र काढून त्याविषयी त्यांनी म्हणजे सरकारी नोकरी, रोजगाराचा एक पैलू, सरकारी नोकरी. तोच मराठा समाजाचा जर तरुण ओबीसी मध्ये आला तर त्याला 3 वर्ष अजून वय शिथिल होते. त्याबद्दल काय केलं फडणवीस साहेबांनी? बरं ठीक आहे, घेतो. एक मिनिट स्वतःचं फक्त कल्याण केलंय, कुठल्याही कार्यकर्त्याचं काम केलं नाही. मला मनापासून सांगा वाटतंय स्वतःची प्रॉपर्टी काम केलंय. फक्त एका आमदारानं पुण्यामध्ये गेले, एका आमदारानं मर्चेंटमध्ये गेलंय, एवढंच काम केलंय. फक्त देखवायचं काम केलंय, काही नाही. रोजगाराचं काही काम झालं नाही असं तुमचं? बरं ठीक आहे नेते, चला तुमच्या रोजगाराच्या मुद्द्याला उत्तर देतात. वा, विकासावरच बोलतोय ना. सन्माननीय मार्गदर्शक माजी नगरसेवक, आमचे सन्माननीय मार्गदर्शक माजी नगरसेवक विजय चव्हाण सरांनी जो गांधींच्या तेल फॅक्टरीचा विषय काढला. मी तुमचा प्रश्न विचारतो. आमचा ती गांधींची फॅक्टरी ही प्रायव्हेट फॅक्टरी आहे. आमचा या ठिकाणी आम्ही प्रश्न उपस्थित केला की बाबा या ठिकाणी जी MIDC आहे राज्य सरकारच्या MIDC बद्दल आपण बोला. प्रायव्हेट कुणी किती उद्योग टाकले या ठिकाणी महत्वाचं नाही आहे. मला या ठिकाणी उपस्थित करायचं आहे. आमचे सन्माननीय मित्र विशाल डाके साहेबांनी सांगितलं की बाबा राजूभाऊंच्या शिफारशीवर नवीन भरती काढली आहे. मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतो. कित्येक भरती या ठिकाणी कुणाला माहित नसेल, या ठिकाणी अभ्यासिकेचं सुद्धा हब आहे, शैक्षणिक हब आहे. बार्शीमधून कित्येक अधिकारी घडलेले आहेत. तर या ठिकाणी महापरिषद कित्येक भरत्यांचे ज्यावेळेस महाराष्ट्रामधील कित्येक उद्योग गुजरातला गेले, या ठिकाणी त्याच्यावर प्रश्न उपस्थित झालाय का? कित्येक उद्योग, टाटा बस असेल, एअर बस असेल, कित्येक उद्योग गुजरातला गेले. गुजरातवर जाणाऱ्या उद्योगासाठी आपण या ठिकाणी भूमिका मांडत का? जर पूर्णपणे भूमिका मांडत असेल तर या ठिकाणी आपल्याला अधिकार आहे. आपण जर तरुणांसाठी उद्योगावर बोलत असेल तर गेलेल्या उद्योगावरही आपण बोललं पाहिजे. ठीक आहे नेते, बोला. विकासाबाबत ऐका विकासाबाबत आणि रोजगाराबाबत जर बोलायचं झालं तर बार्शी शहरात हक्काची शासकीय अशी बार्शी टेक्सटाईल मिल होती. आज फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील अनेक उद्योग व्यवसाय हे गुजरातकडे जात आहेत. त्याचप्रमाणे बार्शीची टेक्सटाईल मिल ही बार्शीत बंद करून नागपूर जिल्ह्यात बनवली जात आहे. त्या ठिकाणी बार्शीकर विद्यार्थ्यांचं, बार्शीकर रोजगारांचं, मजुरांचं नुकसान हे फडणवीसांनी केलेलं आहे. बार्शीतील टेक्सटाईल मिल ही नागपूर जिल्ह्यात बनवली जात आहे. त्या ठिकाणी सर्व NOC देऊन पूर्ण झालेले आहेत. ह्याबाबत देवेंद्र फडणवीसांचा जे हे चुकीचा निर्णय बार्शीबाबत झालं त्यात राजेंद्र राऊतांनी काय केलं नाही. दुसरा माझा एक मुद्दा सर्वसामान्यांना सांगायचा आहे की बार्शी शहरातील मध्यभागीचा मुख्य रस्ता असलेला जुना पोलीस ठाणे ते बार्शी नगर परिषद रस्ता, हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 1 वर्ष झालं वर्क ऑर्डर ठेकेदाराला दिलेली आहे. अजून ते काम अंमलात आलेलं नाही. दुसरी बाबत म्हणजे 400 रुपयाला मिळणारं पेन ड्राईव्ह बार्शी नगर परिषद 975 रुपयाला विकत घेते. ह्याबाबत ह्या ठिकाणी अनेक नगरसेवक. ठीक आहे. रोजगार तोच आहे की कुठलाही पक्ष असू द्या, कुठलाही विषय असू द्या, की राजकीय पद हे काय धर्म आणि जातीच्या जीवावर घेणारे पद नाही. त्यामुळं कुठलंही पद धर्म आणि जातीच्या जीवावर घेतलं जाऊ नये ही समस्त पुरोगामी बार्शीचा विचार करणाऱ्या मंडळींची इच्छा आहे. आणि आता बार्शीचं वातावरण आपण जर बघितलं तर पूर्णपणे धर्म आणि जातीच्या जीवावर घेतलं जाण्याचा विचार आपण मागच्या 5-6 महिन्यात बघितलेला आहे. आणि ह्याच्या मागे पूर्णपणे आपण लोकलची जर परिस्थिती, स्थानिकची जर बघितली तर पूर्णपणे असं आहे की मागच्या तुम्ही 5-6 महिन्यात जर बघितलं तर 15 ते 30 वयातल्या एवढ्या तरुण मुलांच्या आत्महत्या झाल्यात. ते कार्यकर्ते कुणाचे होते, काय होते, ह्याचा जर तुम्ही थोडा अभ्यास केला, त्याच्यामुळे आत्महत्या झाल्या. आत्महत्या करण्याचं कारण तीच आहे की पूर्णपणे प्रत्येक माणसाला काय आहे, सगळ्या सावकारकी असू द्या, ह्याच्या मागे बरेच मुद्दे आहेत. मग धर्म आणि जातीच्या जीवावर तुम्ही कधीपर्यंत राजकारण करणार आहेत ही पण बार्शी शहरातली सुज्ञ जनता प्रश्न विचारते. ह्याच्यावर कोणच बोलायला तयार नाही आणि फक्त आवाज वाढवून समोरच्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा. बोला ना, आता नेते बोलतायत. बोला आता नेते बोलतात तर शांत बसायचं. मी नेता नाही, मी सर्वसामान्य. मी ऐका त्यांना थांबवा. असं नाही
आमचा आवाज बंद करू नका. आमचा आवाज दाबू नका. बोला. मी नेता नाही, सर्वसामान्य घरातला आहे. आमचं बोलणं पूर्ण होऊ द्या. आमचं बोलणं पूर्ण होऊ द्या. एक मिनिट बोला ना. आमचं बोलणं पूर्ण होऊ द्या. हा बोला. माझा वैयक्तिक आर्यन शुगरला माझा वैयक्तिक आर्यन शुगरला 300 टन ऊस गेलाय सर. 300 टन. एकही रुपया आमचं बिल दिलं नाही. एका मुलीची लग्न मोडली, आत्महत्या केल्या लोकांनी. तुम्ही विकासावर बोला आणि ती बह्या मगा म्हणला दुरळं उडतंय. आपलं एखादं घर बांधायला करलं असताना, जुनं घर पाडीत असताना दुरळा बंद करायचं. मेडिकल मध्ये औषध मिळतंय का ते आम्ही मारू. विकासावर बोला. माझा प्रश्न घेतो. मला सांगा, ते म्हणताय त्यांचा प्रश्न आहे रोजगार. माझं असं म्हणणं आहे, दिलीप सोपलांनी आमदार असताना, मंत्री असताना किती रोजगार इथं आणला, किती कंपन्या इथं आणला. एकच रस्ता किती वेळा झाला या प्रश्नाचं पहिल्यांदा घेतो ना उत्तर. माझा रोजगाराचा मुद्दा. ऐका मला काय कामं केलेली सांगायला आलेलो नाही. तुम्हाला सगळ्याला सांगते, आम्ही दिलीप सोपलनं काय काम केलं हे बोलणार नाही. आता तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही दिलीप सोपलची बात कुणीच काय केलं नाही. यापूर्वीच्या आमदारांनी रोजगाराच्या विषयाला घेऊन काय काम केलं. मी माहिती अधिकार कार्यकर्ता मोहसिन तंबुडी. आम्ही दुसऱ्या कुणाच्या आमदाराचे प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं आलेलो नाही. बरं, पण मला तटस्थपणे नागरिक म्हणून सांगा, दिलीप सोपलांनी रोजगाराच्या विषयाला घेऊन काम केलं त्यांच्या टर्म मध्ये. त्यांनी बी तसंच म्हणतायत की मी बी विकास केलेला आहे, ही बी म्हणतायत की मी बी विकास केलेला आहे. पण बार्शीकरांना विकास हे आमदाराचं कामच असते. म्हणजे विकास करणं हे करणं कामच असते. मला हे सांगा, आणला दिलीप सोपलांनी आणला, राजेंद्र राऊतांनी आणलं, दोघांनी बी आणलेलं आहे. दोघांनी बी तेवढंच आणलेलं आहे. त्याबरोबर काय झालेलं आहे, जास्त निधी यांनी आणलाय, राजेंद्र राऊत यांनी निधी आणलेला आहे. पण त्याच्याबरोबर विकास केला, स्वतःचा विकास त्यांनी करून घेतलेला आहे. बर नेते येतो. बार्शी विधानसभा ही 1985 पासून व्यक्तिकेंद्रित या ठिकाणी राजकारण आहे. पक्ष बदल सगळ्यांनीच केलेत. कोण निष्ठावंत तिथं नाही, कुणी काय त्याच्याबद्दल जास्त बोलू नये. त्यांनी मशाल हातात घेतली. बरोबर. त्यामुळे माझं एक म्हणणं आहे की जे पूर्वीचे आमदार होते, आता विद्यमान आमदार राजभाऊ राऊत आहेत, पूर्वीचे आमदार होते, त्यांनी 30 वर्षामध्ये काही सुद्धा केलं नाही. मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरा विषय, 5 वर्ष फक्त राजभाऊला मिळाले, आमदारांना फक्त 5 वर्ष मिळाले. सगळ्यात महत्वाचं बार्शीचं कॅबिनेट मंत्री बार्शीचं होतं. आमच्या कॅबिनेट मंत्री सगळ्यात महत्वाचं कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री बार्शीकडे होतं. पण आमच्याकडे अजिबात कुठलीही योजना आली नाही, रोजगार उपलब्ध झाला नाही. सगळ्यात महत्वाचा विषय मला सांगायचा आहे, राजभाऊ राऊत यांना 2004 ला आणि 2019 राजभाऊ अपक्ष होते. तुम्हाला मी आवर्जून सांगतो, सत्ता नव्हती. मात्र या 2.5 वर्षामध्ये जे कामं झाले ते 2.5 वर्षामध्ये झालेले आहेत. एवढं मी सांगतो नागरिक म्हणून आणि बार्शीचा रहिवासी म्हणून. माझे एवढंच म्हणणं आहे की जे आता चालू असलेलं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते एका बाजूला, पण बार्शीमध्ये राजभाऊ आमदार शिवाय पर्याय नाही. बरं, ठीक आहे. रोजगार, मला पुढल्या मुद्द्याला जायचं. रोजगार जो विषय आहे, आता सांगितलं 35 वर्ष आमदार साहेब सोपल साहेब मंत्री होते, आमदार होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये काय काम केलं काय नाही हे तुम्हाला कळलेलं आहे. राजाभाऊंनी जे काम केलं, आता सांगितलं, कुणी तर सांगितलं की राजाभाऊंनी बार्शीचा विकास केला आणि स्वतःचा विकास केला. बरं, स्वतःचा विकास का करू नये? माणसानं स्वतःचे उद्योगधंदे का उभे करू नये? एखादा जर त्यांचा उद्योग असेल तर त्या उद्योगाच्या माध्यमातून जर त्यांचा विकास होत असेल, आता त्यांनी सांगितलं खडी त्यांची, वाळू त्यांची, मुरुम त्यांचा व्यवसाय तो आहे. बरं, मला एक उत्तर द्या, जाऊ द्या त्या विषयात मला पडायचं नाही. मला असं म्हणायचंय की मला क्रमाने सांगा. चला, MIDC करता प्लॉट अलॉट झाले, उद्योग येण्याच्या संदर्भात त्यांचे प्रयत्न होत आहेत, कागदावरती काही आलंय का? काही उद्योग तुमच्याकडे येत आहेत का? याबद्दलची माहिती तुमच्याकडे आहे का? 100% काय जे उद्योग जे आहेत, आता बार्शी शहरामध्ये जवळजवळ नवीन 25-30% उद्योग सुरू झालेले आहेत. त्याच्यामध्ये मागासवर्गीयांच्यासाठी सुद्धा देखील काही जागा राखीव आहेत. मागासवर्गीयांसाठी सुद्धा तिथं प्लॉट अलॉटमेंट झालेली आणि जवळजवळ तिथं लाईटची सोय झालेली आहे,
बाकी फक्त थोडं पाण्याचं राहिलेलं आहे. पाण्याचं झालं की अजून त्यामध्ये उद्योगामध्ये वाढ होणार आहे आणि उद्योग वाढल्यानंतर इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळं 100% जे काम 35 वर्षांमध्ये झालं नाही ते काम येणाऱ्या ह्या 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये राजाभाऊ राऊतांनी. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी बोला. तुळजापूर रोडला एक ऑइल आपलं सोयाबीन प्लांट टाकला राजभाऊ राऊतांनी. काय तिथं 500 रोजगार मुलं लावलेले आहेत कामाला. यांनी 25 वर्षात अशी एकही मिल टाकलेली नाही. बर कुठला कारखाना टाकला बंद पडला. काय भोगावती कारखाना ती वाट लावली सगळी. तुम्हाला सांगतो सगळं तुम्हाला सांगतो निलावत लावली. बरं ठीक. आर्यन सोपलाचं तुम्हाला सांगतो त्यांनी काहीच केलं नाही. बिल बुडवलं. त्यांनी काहीच केलं नाही असं म्हणणं तुमचं. रोजगार म्हणजे काय असतंय? रोजगार हा आमदारने व्यवसाय केला तरी ह्या लोकांना चालत नाही. आमदार साहेबांनी रोजगारासाठी काय केलं तर बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून मोक्याच्या ठिकाणी गाळे बांधून लोकांना उद्योगाला प्रवृत्त केलं. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील असू द्या, मुद्रा लोन असू द्या, अनेक तरुणांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं. केलंय काम असं तुमचं म्हणणं. केलंय काम. मी पुढल्या मुद्द्याला हात घालतो. पुढला मुद्दा मला शेतकऱ्याच्या व्यथा ऐकू द्या. शेतकऱ्यांचा मुद्दा घेणार ना मी. येतो ना. शेतकऱ्यांचाच मुद्दा घेतोय. रोजगाराच्या विषयाला घेऊन मी चर्चा केली. दावे प्रति दावे केले जात आहेत. थांबा. मी आता मुद्दा घेतोय शेतकऱ्यांचा. इथे देखील शेतकरी आहेत आणि शेतकरी त्यांचं धान पिकवतात. धानाच्या पिकाच्या भावाचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत जाण्याचा रस्त्याचा मुद्दा असेल, या सगळ्या विषयाला घेऊन चर्चा होणं फार आवश्यक आहे. मी येतो. थांबा. एक मिनिट. मला सांगा, विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांसाठी केलं काय? हो नाही, प्रश्न नाही. शेतकऱ्यांसाठी केलं काय? आमदार साहेबांनी शेतकऱ्यासाठी जर इथं काय केलं असेल 30 वर्षामध्ये जे माझ्या आमदाराला जमलं नाही ती ह्या विद्यमान आमदारानं करून दाखवलं. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की उपसा सिंचन योजना 30 वर्षापासून रखडलेली योजना ते आमदार झाल्यावर नंतर या ठिकाणी चालू केली आणि कमीत कमी 50,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. भविष्यात 1 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आणि नुकतेच मी तुम्हाला आपल्या ठिकाणी सांगू इच्छितो कांदा अनुदान जे होतं ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांद्याचं अनुदान शेतकऱ्याला मिळवून देणारा नेता कोण असेल तर ते राजभाऊ राऊत आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, सोयाबीनला अनुदान देण्यासाठी आमदार साहेबांना मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा केली. आणि एवढंच नाही तर सोयाबीनला सुद्धा हमी भावाची योजना शासनाला मार्गी लावायला लावली. सोयाबीनला भाव मिळाला. मला तुमच्या बाजारपेठेत सकाळी एक शेतकरी भेटला. अहो 2100 रुपये भाव मिळाला. 2100. उपसा सिंचन योजना हे बाकीच्या तर योजना झाल्या. साठवण तलावाचं काम महाराष्ट्रात तुम्हाला असं कुणाचं बघायला भेटणार नाही. एवढं साठवण तलावाचं काम ह्या तालुक्यात झालेलं आहे. बघा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. सोयाबीनला भाव ऐका 2 मिनिटं ऐका तरी. आता तुम्ही जाऊन बघा तिथं फेडरेशन मध्ये आता उघडलेलं जे केंद्र आहे तिथं किती भाव आहे बघा. आणि ऐका मला बोलू द्या स्वतः राजभाऊंनी शेती केलेली आहे. शेतकऱ्याच्या व्यथा शेतकऱ्याला कळत असतात त्या. ज्याला मूल आहे त्याला मुलाच्या व्यथा कळत असतात त्या. ऐका त्यांनी स्वतः शेती केलेली आहे. तुम्ही जाऊन तिथं केंद्रावर बघा आता किती भाव मिळाला. 48 रुपये. त्या टायमाला शेतीमालाचे भाव घसरला होता सोयाबीनचा. त्या व्यथा समजूनच फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र चालू करावं ही मागणी आमदार साहेबांनी मांडली. भाव काय मिळाला आज? 48-92 मिळाला. 48 रुपये. मी जाऊन तपासू. या ठिकाणी 2 मुद्दे उपस्थित केले गेले की MIDCचा मुद्दा. MIDC निर्माण करत असताना तिथं उद्योगधंदे निर्माण करायचे असेल तर सगळ्यात मोठी गरज असते पाण्याची.
मग आपल्या बार्शी तालुक्याचा जो पाणी पुरवठा पहिला होता त्यातला 60% पाणी पुरवठा बार्शीला व 40% पाणी पुरवठा कुर्डवाडीला होत होता. परंतु आमदार साहेबांनी 2 वर्षामध्ये समांतर पाईपलाईन 296 कोटीची योजना मंजूर केली. 70% काम केलं. आज दररोज 4 कोटी लिटर पाणी बार्शीला येणार आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांचं सांगतो साहेब, पाडण रस्ते झाले तुमच्याकडे, पाडण रस्ते झाले. सांगतो साहेब, तुम्ही आज पत्रकार क्षेत्रामध्ये इतके दिवस काम करताय. आपण देखील कधी सततचा पाऊस या धोरणाअंतर्गत कधी दुष्काळ निधी ऐकला असेल का? तर नाही. परंतु माननीय आमदार राजूभाऊ त्यांच्या एका पत्रावर बार्शी तालुक्याला 111 कोटी रुपये सततच्या पावसाच्या नुकसानाचे मिळाले आणि महाराष्ट्राला त्या पत्रावर 12,000 कोटी रुपये. उपसा जलसिंचनचं काम जवळपास 70 ते 80% झालेलं आहे. आता एक बघा तुम्ही येऊन चला माझ्या शेताच्या शेतात आलेले आहे. पाणंद रस्ता वैयक्तिक माझ्या रस्ता मिळाला माझा वैयक्तिक आलेला 100% झाला. आता कधी पण बघायला चला. प्लस ज्या वेळेस उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ बंद केलं योजना. माझा ट्रॅक्टर मी घेतला, मी त्याचं व्याज भरतोय. ज्यावेळेस फडणवीस साहेबांचं सरकार आलं, एकनाथ शिंदेचं सरकार आलं, त्यावेळेस त्यांनी कर्जाचं व्याज माफ केलेलं आहे. त्यात माझं वैयक्तिक. तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही ना? मी राजूभाऊ राऊतांचा सच्चा कार्यकर्ता आहे. शेतकरी 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 बोला बोला. सोयाबीनला तुमच्या सोयाबीनला तुमच्या मी शेतकरी बोलतो. थांबा ना, थांबा. हा, शेतकरी ते म्हणतात. अरे 1 मिनिट नेते, त्यांनी सांगितलं फेडरेशनला जाऊन चेक करा, 4200 रुपये भाव मिळालाय सोयाबीनला. खरं आहे का? किती त्यांनी जाहीर केलाय? किती जाहीर केलाय? 800 केली, किती केलाय? आम्ही 5,000 देतो त्यांना. किती घ्यायचे देतो? 2,000 3,000 पोत देतो त्यांना. कुणाला घ्यायचं? तुम्हाला किती भाव मिळाला? 3300 मिळाला. ते म्हणतात 3300 रुपये भाव मिळाला. 3300 रुपये भाव मिळाला. 3300. तुमची पण शेती आहे, सोयाबीन करता तुम्ही, काय भाव मिळाला? 1 मिनिट आपण हॅलो 1 मिनिट. आपण या ठिकाणी एकमेकांचे विचार ऐकाय जमलेलो असतो. आपण जर असा गोंधळ केला तर माझी मतं तुम्हाला कळणार नाही, तुमची मतं मला कळणार नाही. किती भाव मिळाला? मला मिळालेला आहे 4100 रुपये. परंतु माझं एक या ठिकाणी ऑब्जेक्शन मी या ठिकाणी घेतोय. मी जातीवंत या ठिकाणी शेतकरी आहे. मी स्वतः शेती करतोय. त्याच्यामध्ये किती लोक शेती करतात मला माहित नाही, परंतु मी वैयक्तिक शेती करतोय. तर 1 मिनिट. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस इथला जो बार्शीतला शेतकरी आहे तो या ठिकाणी आडतीला आणून शेती मधला माल इथं विकतोय. फेडरेशनचा हमी भाव जो आहे तर नियर अबाउट 4800 आहे. परंतु 1 मिनिट ऐका, फेडरेशनचा 1 मिनिट. अरे तो प्रश्न नाही, मला अजून पुढलं उत्तर ऐका, पुढलं उत्तर ऐका. नियर अबाउट 4800 रुपये फेडरेशनला या ठिकाणी चालणी. त्याच्यामध्ये अनेक प्रक्रिया आहेत. नंबर 2 ची गोष्ट आहे, फेडरेशन मार्केट रेटामध्ये शेजारीच आहे. शेतकऱ्यांची एकच इच्छा आहे, प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सांगतो, फेडरेशनच्या मार्केटमध्ये आणि अडत्यांच्या मार्केटमध्ये बाजारभावामध्ये 600 रुपयाचा फरक का? सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. फेडरेशन मध्ये चालणी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही ग्राह्य धरू याच्या ठिकाणी आम्ही 4500 4600 आम्हाला मान्य होईल, पण 4100 4200 मान्य होणार नाही. कारण सरकारनं, केंद्र सरकारनं दिलेला आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही ओळखून घ्या. फेडरेशनच्या मार्केटमध्ये आणि अडत्यांच्या मार्केटमध्ये 600 रुपयांचा फरक, याची प्रतवारी कोण करतंय? कोण उत्तर देणार? तुम्ही देणार ना? येतो मी तुमच्याकडे, येतो यांचा मुद्दा घेऊन येतो. यांचा मुद्दा बोला बोला. हा, अतिशय सुंदर विषय आहे. महाराष्ट्रातला शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे, पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलची परिस्थिती फार वेगळी आहे. दुसरा महत्वाचा विषय, आता आमच्या मित्रांनी सांगितलं की अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्यांचं व्याज माफ झालं वगैरे, पण आमचे काही मित्र आता बोलताना म्हणले की रोजगार निर्मिती झाली. परंतु महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळासारखे अनेक महामंडळ आहेत. ऐका, दलितांसाठी असतील, ओबीसीसाठी असतील, हा विषय फार महत्वाचा आहे. का ओबीसी साठी असतील, महात्मा फुले विकास महामंडळाचा निधी, अण्णाभाऊ साठे महाविकास महामंडळाचा निधी, या सगळ्या निधींचा आजपर्यंत एकदाही अध्यक्षपद देऊ न शकणारी सरकार
त्याला 1 रुपया निधी दिला नाही. या राज्यामध्ये फक्त मराठा समाजाच्या हिताचे जर निर्णय घेत असाल तर इतर समाजाच्या विकासाचा विषय कोण आणणार? हा महत्वाचा मुद्दा आहे. सोयाबीन सोयाबीनच्या विषयावर सुद्धा फार महत्वाचा विषय. ऐका बार्शी, ऐका बार्शी तालुका, बार्शी तालुका हा सोयाबीन उत्पादक कधीही नव्हता. बार्शी तालुका हा तूर डाळ आणि ज्वारीचं कोठार याच माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये बार्शीची ओळख होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये सोयाबीनाचं पिकाचं उत्पन्न या तालुक्यामध्ये वाढले. परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत नसताना म्हणत होते की याला 7,000 8,000 भाव मिळाला पाहिजे. पण आज प्रत्यक्ष शेतकऱ्याला 3800 रुपयाच्या वर तुम्ही कुठलीही पावती काढून घ्या. बार्शी मार्केट कमिटी 70 वर्षापासून बीड आणि जालना इथून माल बार्शी मार्केट येतो. कारण का ही बाजारपेठ मोठी असल्यामुळे या मार्केटला हजारचे दुकानं असल्यामुळे. पण या मार्केटमध्ये काय होतं, इथल्या राजकीय आमदाराचं स्वतःचे धंदे, एक ज्वारीचे बार्शी मोठी मार्केट आहे, मार्केटमध्ये स्वतः ज्वारी खरेदी करता आणि बाहेर विकली जाते. त्यामुळे इथल्या स्वतःच्या मार्केटमध्ये जी स्वतःची मार्केटमध्ये जे व्यापारी वर्ग आहे तो व्यापारी निघून चाललेला आहे. दुसरं म्हणजे स्वतः जे काय असतं की ज्वारी असेल इतर जे काही स्वतः खरेदी करतात, सोयाबीन स्वतःच खरेदी करतात, सगळे स्वतःचेच माल आहेत. ठीक आहे, आता मी वेळ माझी ब्रेकची वेळ झाली आहे. 600 रुपयाचा फरक का? 600 त्यांना फरक वाटतंय का त्यांनी फेडरेशनला माल घालावा, तिथं 4892 पैसे भाव मिळते. त्यांना जर रेट मध्ये फरक वाटतो तर फेडरेशनला घाला ना माल. तुम्ही कशाला अडत्यालाही करता? सोयाबीनची फेडरेशनची पावती आहे, कॅमेऱ्यात परवा कॅमेऱ्यात 4892 रुपये भाव आहे. मी जसं यापूर्वी म्हणालो, बार्शी विधानसभा मतदारसंघ गेल्या 8 ते 9 महिन्यापासून जोरदार चर्चेत आहे. त्यातली चर्चा नेमकी काय यालाही मला हात घालायचं. पण आता ब्रेक पूर्वी जर आपण पाहिलं तर रोजगार, शेतकरी या विषयाला घेऊन आपण चर्चा केली. ब्रेक नंतर मी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वेळ देतोय आणि मग मराठा आंदोलन आणि त्याचे परिणाम या विषयाला घेऊन मी चर्चा करेन. बघूया ते नेमकं कोणाच्या पथ्यावर पडतंय आणि कोणाच्या विरोधात जात आहे, पाहूया. चला, सर्वसामान्यांचे प्रश्न. काय प्रश्न आहे तुमचा? ऐकून तर घ्या. हे बघा मी काय म्हणतोय, गेले आम्ही इथं 5 वर्ष झाला अभ्यास करतोय. जसं युती सरकार आलंय का 17 डिसेंबरला आमच्या एक्झाम झालेल्या आहेत, तरी अजून त्याचा रिझल्ट लावलेला नाही. ही नुसतं आम्हाला कोर्ट कचेरीत खेळवते शासन, कुठलीच भूमिका नाही. आणि यांची भूमिका नुसती कशी माहितीये का? श्रेयवादाची भूमिका आहे सरकारची, श्रेयवादाची. कसं करणार? आंदोलन केलं की श्रेय घ्यायला जाणार आणि तिथं मुद्दा मिटवणार. मग ज्यावेळेस तुम्हाला एखादं निवेदन विद्यार्थी घेऊन जातोय तर त्यावेळेस तुम्ही का ते ऍक्सेप्ट करत नाही? हा मुद्दा आमचा आहे. तुम्हाला आंदोलनच करायची का पाळी येते? हे मुद्दा आहे सर. आम्हाला तुमचं राजकारण आणि आम्हाला काही देणं घेणं नाहीये. पण युवकांचा बेरोजगार प्रश्न सोडवा. काका खूप मोठा गंभीर, मराठ्याच्या पोरांना पोरगी मिळत नाहीये सध्या, ही पण तुमची शोकांतिका आहे. आणि ही पण तुम्ही मराठीच असणार त्या निमेच्यावर, ही पण खरंच गरज आहे. नोकरी भेटत नाहीये, तुम्ही स्वतःची मुलगी देऊ शकताल काय का? ठीक ठीक ठीक. आणखीन कोण आहे? सामान्यांचे प्रश्न कोणाला बोलायचंय? काय प्रश्न आहे? 2023 साली देवेंद्र फडणवीस साहेबांनी 75,000 जागा जे आहेत ते डिक्लेअर केलेले आहेत आणि ते परत आहेत. तुमचा काही प्रश्न आहे, समस्या आहे? समस्या आमच्या काही नाही. 75 मधल्या 12,000 जागा ज्या आहेत ते येणाऱ्या काळात समस्या नाही. चला, काय समस्या आहे तुमची? समस्या नाही. सोयाबीनचा भाव, मी पण शेतकरी आहे, व्यापारी पण आहे. सोयाबीनचं मार्केट हे आंतरराष्ट्रीय व्यापारपेठेवर चालतं. सोयाबीनचं मार्केट हे काय भारतीय व्यापारी किंवा कोणी ठरवू शकत नाही. पूर्ण जगामध्ये सोयाबीन पिकतंय. आणि ज्या देशातून डीओसी मला सांगा, हे दर जे ते केंद्राने बघायचं, त्याबद्दलचं धोरण ठरवायचं, बरोबर ना? केंद्रानं धोरण पण पूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर ठरतं ना. जसं सोन्याचं मार्केट चालतं तसं सोयाबीनचं मार्केट. तुम्ही शेतकरी आहात, व्यापारी आहात, बरोबर? तुम्ही सहमत आहात की तुमच्या विधानसभेमध्ये जे शेतकरी पीक पिकवतात त्याला भाव मिळाला पाहिजे? भाव मिळायला पाहिजे, पण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला मागणी जर नसेल तर सरकारनं तरी कुठून भाव द्यावा? सरकारने फेडरेशन चालू केलेलं आहे. शेतकरी उपाशी मरावा का? फेडरेशन चालू केलेलं आहे. शेतकरी उपाशी मरावा का? मरू नये असं माझं म्हणणं नाही. सरकारने फेडरेशन चालू केलेलं आहे.
शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. फेडरेशन चालू केलेलं आहे. व्यापाऱ्याला परवडलं तर त्या भावात माल घेणार आहे शेतकरी, नाही तर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला माल देऊ नये. बरं, तुम्ही सहमत आहात की सरकारने सोयाबीन, कांदा जी महत्वाची पिकं आहे याचा हमी भावाचा विषय सोडवला पाहिजे, बरोबर? सोडवलाच पाहिजे, पण हमी भाव फेडरेशन चालू झालंय ना सोयाबीनला. सरकारने शेतकऱ्यांनी तिथं घालावं. बरं ठीक आहे, त्यांची मर्जी, ज्याचा त्याचा विषय. हा बोला. हा आता ते कांबळे साहेबांचा विषय मांडला की बार्शी तालुका हा सोयाबीन पिकाचा नाही, सोयाबीन पिकाचा तालुका नाही, हा तालुका उडीद, हरभरा, तुरी, ज्वारीचा आहे. आज ज्वारीला 5,000 रुपये ते 4,000 भाव आहे. आज तुरीला 10,000 ते 8,000 भाव आहे. उडदाला 8,000 7,000 भाव आहे. फक्त सोयाबीनवर बोलायचं नाही. हमी भाव 4 पिकाला आहेत. फक्त सोयाबीनवर बोलून एकाच विषयावर घ्यायचं नाही. आणि बार्शी तालुका सोयाबीन पिकाचा तालुकाच नाही. आता बार्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची 20% लागवड आहे. 20% लागवड आहे. आता इथून पुढे लागवड वाढेल त्यावेळेस सोयाबीन बाबतीत निश्चित राजीबरोबर विचार करतील. सगळ्या पिकांना योग्य भाव मिळाला. सगळ्या पिकाला योग्य भाव आहे. शेतकऱ्याची दिवाळी चांगली होणार. एवन कांदा सुद्धा 50 रुपये, कांदा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. बरं ठीक आहे. शेवटचं मी आता पुढल्या मुद्द्याला हात घालतो. काय बोलायचंय बोला. खरं तर बार्शीची जनता ही सुज्ञ आहे आणि सुज्ञ मतदारांचं एकच मत आहे की राजाभाऊंनी केलेल्या विकासाच्या पाट्या वाचायच्या, की साहेब बंगल्याच्या बाहेर गावी गेलेले आहेत या पाट्या वाचायच्या. याच्यावरही निवडणूक पोहोचलेली आहे. मला सांगायचा मुद्दा आहे, दुसरा अत्यंत मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत मला वाटतं आमचं सरकार हे खऱ्या अर्थानं ऋषी पंपाचं शेतकऱ्यांचं बिल माफ करणारं एकमेव सरकार आहे. शेतकऱ्यांच्या बाजूनं खंबीरपणे भूमिका मांडणारं हे सरकार आहे. मला असं वाटतं की आमदार राजाभाऊ राऊत हे देखील शेतकऱ्याचे पुत्र आहे. येणाऱ्या काळामध्ये सुज्ञ जनता खऱ्या अर्थानं राजाभाऊ आमदार फडणवीसांनी टाळ वाजवली होती, म्हणलं होतं की नाही तुम्ही. चला, हे म्हणतात की सोयाबीनचं क्षेत्र फक्त 20%, पण ती या गोष्टीची सहमत आहात ना की फडणवीसच म्हणाले होते की 7,000चा भाव मिळाला पाहिजे. आज काय मिळतो? कसं असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता फडणवीस काय म्हणाले किंवा शरद पवार काय म्हणाले, आता हा मुद्दा नाही. आता इथे महत्वाचा मुद्दा आहे की बार्शी तालुक्यामध्ये राजाभाऊ राऊत आमदार होणार की दिलीप सोपल आमदार होणार. चला, त्याच मुद्द्याला मी हात घालतो. काय प्रश्न आहे तुमचा? तरी काय प्रश्न आहे? मला वाटतंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथं कुठं मला मिळत नाही. मी किती वेळ झालं बोलायचं म्हणते. ह्यांचा दोन्ही पार्ट्याचा आणि राजकीय पक्षाचा गोंधळ उडतोय असं मला थोडंसं वाटतंय. सामान्य नागरिक म्हणून माझा प्रश्न आहे, जे शेतकऱ्याचा प्रश्न आहे त्यांनी उपस्थित केलाय, तसाच महिला प्रत्येक गावागावातून येतात शेतकऱ्यातलं भाजीपाला विकण्यासाठी. इथं बार्शीमध्ये बाजारपेठ मोठी आहे, तर त्यांच्यासाठी मुतारी कुठे आहे ह्याचा प्रश्न का दिसत नाही तुम्हाला लोकांना? मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा का दिसत नाही? सोपल साहेब आले, राऊत साहेब आले, आणखी कोण येणार किंवा गेले असतील, पण मुतारीचा महिलांचा प्रश्न का दिसत नाही असं मला वाटते. आणि दुसरा विषय, जे काय आमदार आहेत त्यांनी काम केलं, निधी आणला, बरोबर आहे, पण जे काय तळागाळापर्यंत जे अनेक प्रश्न जे 5 वर्ष झालं मी लढते मशानभूमीचा, ते आणखी तसाच आहे. 1 वर्ष 1 महिना झालं 10 लाख रुपये निधी आलेला आहे. कुठल्याच आहे तुम्ही? कुठे पाहिजे स्मशानभूमी? नाही स्मशानभूमी बार्शी तालुक्यामध्ये चारेवालवड गाव आहे, तिथं स्मशानभूमीचा आणखी प्रश्न तसाच आहे. 5 वर्ष उपोषण केली, आंदोलनं केली, पण तो प्रश्न तसाच आहे. मूलभूत हक्क कसा नाही? मानवी हक्काचं कुठेतरी उल्लंघन होते असं मला थोडंसं दिसतंय. आणि माझंच कुटुंब आहे, त्याच्यामुळे मला व्यक्त कुठेतरी व्हावं वाटलं. हेच राजकीय लोकांचं थोडंसं लक्ष असावं, तळागाळापर्यंत लोकांकडे लक्ष असावं त्यांचं, एवढंच मला फक्त. त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे असं बघा. नगर परिषदेच्या मुद्द्यावर मी जात नाही. इथे जर आपण पाहिलं तर बार्शी का चर्चेत हे वारंवार मी का म्हणतोय? बरं, इथलं सामाजिक वातावरण जे आहे, वेगवेगळ्या कप्प्यांमधलं वातावरण जे ते ढवळून निघालेलं आहे. ते का ढवळून निघालं तर आरक्षणाचा मुद्दा वारंवार समोर येताना दिसतोय. मग तो मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठ्यांविरुद्ध ओबीसीचा मुद्दा असेल, त्याचबरोबर इतरही काही मुद्दे असतील ते समोर येताना दिसतात. पण मला इथे या विषयाला घेऊन 2 गट हे असं ठामपणे सांगताना दिसतात की हो, आरक्षण मिळालं पाहिजे, समाजाचं कल्याण झालं पाहिजे. आम्ही देखील सहमत आहोत. पण चला, तुमची भूमिका जाणून घेतो मी. सांगा नेते, काय म्हणणं आहे तुमचं? सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा या महाराष्ट्रामधला ज्वलंत प्रश्न. हा अंतरवाली सराटीमध्ये ज्या माता भगिनी, लहान मुलं, वयोवृद्ध मंडळी शांततेने संविधानिक मार्गाने आंदोलन करत होते, त्यांच्यावरती जाणून बुजून सरकारनं लाठीचार्ज केला, गोळीबार केला आणि या महाराष्ट्राचा ज्वलंत प्रश्न तयार झाला. त्याच ज्वलंत प्रश्नामध्ये सातत्यानं बार्शी तालुक्यानं आग्रही भूमिका. माझा प्रश्न आहे, इथे जे आंदोलन तुम्ही करतायत, ज्यात नेते देखील सहभागी आहेत, तर या आंदोलनात हे आंदोलन नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार, कोणाच्या विरोधात जाणार?
कालच्या लोकसभेला ते या बार्शी तालुक्यातील तमाम मतदारांनी दाखवून दिलेला आहे कुणाच्या पत्त्यावर जाणार आणि कुणाच्या विरोधात जाणार. मुद्दा असा आहे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा या बार्शी तालुक्यामध्ये जरांगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीनं होणार आणि त्याच दिशेनं मराठा समाज या बार्शी तालुक्यामधला जरांगे पाटील ज्या मार्गाने जायला सांगतील त्या मार्गाने जाणार आणि जरांगे पाटलांचा आदेश प्रमाण म्हणून या बार्शी तालुक्यातला मराठा समाज काम करणार. मी इथलं जातीय वर्गीकरण सांगत बसत नाही, पण या मतदारसंघात लिंगायत आणि मराठा समाज हा बहुल आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. चला, इथे देखील आंदोलनाला कार्यकर्ते बसले होते. मला सांगा, सध्याचं तुमचं समाजकारण किंवा इथलं जे काही सामाजिक वातावरण आहे ते नेमकं कोणाच्या बाजूने कोणाच्या विरोधात जाणार? एक मिनिट सगळ्यांनी अगोदर लक्षात घ्यावं की सामाजिक जे वातावरण आहे इथलं ते एकदम चांगलं, सगळं भावांचं सगळं सवंगड्यात वातावरण आहे. आणि मला खात्री आहे, आम्हा सर्व मराठा समाजाला खात्री आहे की ज्या वेळेस 2024 ची निवडणूक होईल त्यानंतर ज्यावेळेस मराठा आरक्षणावर अधिवेशन होईल त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या बाजूने हात वर करणारा महाराष्ट्रातील पहिला पट्टे आमदार राजभाऊ राऊत असेल. लक्षात ठेवा. ही गोष्ट का सांगतोय, कारण 10 दिवस जो माणूस विशेष अधिवेशन बोलवावं म्हणून एकमेव आमदार 288 आमदारांपैकी आमदार राजभाऊ राऊत या ठिकाणी आंदोलनात बसले. आता शिवश्री आनंद काशीद सर म्हणाले की त्यांचं काय मला जास्त ऐकू आलं नाही, पण त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी प्रभावी आपली मागणी मांडलेली होती. दोघांची मागणी समान आहे ना, एकजूट राहायला पाहिजे तुम्ही. आमची एकजुटीची कायम तयारी कशी आहे ती तुम्हाला सांगतो. कसे सांगतो, या सकल मराठा समाजाचे काही लोक तहसील पशी बसले होते, बरोबर आहे गोडगे मामा, आणि अलीकडे अखंड मराठा समाजाचं कार्यालय उद्घाटन होतं. या ठिकाणी काही राजकीय पक्ष आणि एक आमचे राजकीय विरोधक त्याची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते, परंतु सकल मराठा समाजाची सर्व लोक सुद्धा उठून अखंड मराठा समाजाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आली. म्हणजेच त्यामध्ये बार्शी तालुक्याचे आमदार यांचे बंधू विजय नाना राऊत हे देखील उपस्थित होते. याचा अर्थ असा आहे की हाडा मासाचा 16व्या वर्षापासून अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये काम करणारा माननीय आमदार राजभाऊ राऊत एक हाडा मासाचा मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे, जो मराठा समाजाला मोठ्या भावाप्रमाणे सर्व समाजाला सोबत घेऊन चालतोय. आणि आनंद काशीद असतील किंवा आमचे गोडके मामा असतील यासारख्या लोकांना मला एकच सांगायचंय, आपल्या समाजाच्या जीवावर आणि तुमच्या खांद्यावर विरोधकांना बंदुकी ठेवून पोळ्या बाजू देऊ नका. आपल्या जाण्यावर राजभाऊ राऊत विधानसभेमध्ये पाठवा. असं असेल, तुम्ही म्हणताय तुम्ही सोबत आहात, असं असेल तर मग लोकसभेला ओमराजे निंबाळकरांना जो 55,000चा लीड गेला त्याचं कारण नेमकं काय होतं? ते वातावरण तुमच्या विरोधात उठलं होतं असं म्हणायचं का? सांगतो, अवश्य सांगतो सर. ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी 5 वर्ष फिक्स होती की त्यांनाच महायुतीची उमेदवारी मिळणार आहे. उमेदवारी जाहीर व्हायला महायुतीची उशीर झाला. महाविकास आघाडीमधून ओमराजेंची निंबाळकर यांची 2-2.5 वर्ष त्यांची उमेदवारी जाहीर होती. 2.5 वर्ष त्यांना प्रचाराला मिळाली, त्यांची लोकप्रियता होती. आणि तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीचं जर सांगायचं असेल, 2014ला याच ठिकाणाहून शिवसेनेतून रवी गायकवाड यांना देखील 55,000 मताचा लीड होता, परंतु त्यावेळेस आमचा पराभव 10,000 मताने झाला होता. यंदा काय होणार? यंदा तुम्ही ओळखून घ्या, इथं बसलेला एकही दिलीप सोपलांचा कार्यकर्ता नाही, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. यंदा टांगा पलटी घोडा पराभव. बोला ताई, तुम्हाला काय बोलायचं? काय मुद्दा होता तुमचा? मराठ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर 11व्या वर्षापासून आमदार राजभाऊ राऊत हे मराठा समाजाचं काम करतात. कोपर्डी प्रकरणातही त्यांनी अनेक प्रभावीपणे तुमचं म्हणणं ते बोलले, तुमचं ते म्हणणं बोलले. हा नेते बोला आता. त्यांनी येतो बर आरक्षण मी एक मराठा भगिनीचा आहे. आता सगळे आपले मराठा बांधव आहेत, त्यांचा आपल्याला पुरेपूर पाठिंबा आहे, याच्याबद्दल काही नाही. पण मला काय म्हणायचंय, या आरक्षणाच्या बाबतीत एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी 2 दिवसात आरक्षण देऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन पूर्ण आपल्या मराठा मावळ्याला त्यांनी माघारी पाठवलं. 2 दिवसाचं 2 महिने झालं, याच्यावर हे काय बोलणार आहेत? GR काढणार आहेत, आरक्षण दिलं जाईल, म्हणजे पूर्णपणे. मला सांगा, इथे प्रस्थापितांना धक्का बसेल की विस्थापित निवडून येतील? काय नेमकं? नाही, विस्थापित. आता मी काय म्हटलं, कुणीही काही म्हणू द्या, पण आम्ही एक नागरिक आहोत. आम्हाला कळाले आजी आणि माझी कुणीच काय केलं नाही का काय आम्हाला बोलून दाखवायचं नाही, पण आम्ही सुकडा साप
न बोलता आम्ही आमच्या पद्धतीनं जे जरांगे पाटील म्हणतील त्या पद्धतीनं आम्ही बदल ते म्हणतात बदल. अतिशय महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही ओबीसीचाही विरोध नाही स्थानिक पातळीवर. परंतु मागच्याच काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की ते म्हणतात की अपवादात्मक जर परिस्थिती निर्माण झाली तर राज्याला तो अधिकार आहे. आणि त्या ठिकाणी ते असं म्हणतात की ज्या ठिकाणी इच्छाशक्ती नसते त्यावेळेस चर्चा आणि कमिशन विषय महत्वाचा आहे. ऐका, तर आज राज्यामध्ये गेली 2 वर्ष झालं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे रक्तबंबाळ होईपर्यंत झालं. मग ही राज्यात अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली नव्हती का? म्हणजे ऐका सांगा, या जो संघर्ष 2 गटांमध्ये आरक्षणाच्या विषयाला घेऊन किंवा श्रेयवादाचा विषय असेल, हे कोणाच्या पथ्यावर जातं कोणाच्या विरोधात जातं ते सांगा. आता महत्वाचा विषय आहे कोणाच्या पथ्यावर जाते कोणाच्या विरोधात जाते हा विषय सोडा. ऐका, महाराष्ट्रामध्ये ओबीसी एससी एसटी मराठा कधी अंतर्गत वादात नव्हता. राजकारणाच्या नादी लागून कधी येणार बी नाही. पण लोकसभेला वर्क फ्रॉम होम लोकांनी केलंय, विधानसभेला बी वर्क फ्रॉम होमच होणार. काय तुमची भूमिका काय? सत्य भूमिका आहे. जे दादा म्हणतात तसंच होणार आहे. कारण का लोकांना 5 वर्ष झालं, ह्याच्या अगोदर बी राजू आमदार होते त्यावेळी विधानसभेसमोर त्यांनी काय कुठला प्रश्न मांडलाय, जे प्रश्न मांडले ते स्वतःच्या स्वार्थाचे मांडले. कारण त्यावेळी 10 दिवस त्यांना बसायचं होतं, त्यांनी अधिवेशन मांडायचं ना, नंतर अधिवेशन घ्या म्हणायची काय गरज होती. हा महत्वाचा मुद्दा आहे. तर लोकांना जनतेला कळते खरंच करते आरक्षणासाठी बांधतात का नाही बांधतात. त्यामुळे मला माहिती की लोकांना आरक्षण मिळतंय का नाही मिळतं. राजभाऊ देऊ शकतात माझे 100% आरक्षण वंचित बहुजन आघाडी देऊ शकते. बोला नेते काय नेते काय म्हणणं? मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ फक्त एकमेव आमदार राजाभाऊ त्यांनी भूमिका मांडली महाराष्ट्रात. त्यांनी सांगितलं ते सांगितलं. तुमचं काय वेगळं आहे? तुम्ही काय वेगळं सांगणार आहात? आपला मुद्दा आहे की मराठा आरक्षणाचा प्रभाव कुणावर होणार आहे. बरोबर आहे. या मतदारसंघामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी आहे की मराठा समाजाच्या हिताचं काहीतरी व्हायला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि या ठिकाणी आमदार म्हणून किंवा निवडणुकीला उमेदवार जे असणार आहेत, एक लिंगायत समाजाचे असणार आहेत दिलीप सोपल, आणि एक असणार आहेत राजेंद्र राऊत मराठा समाजाचे. ह्या 2 उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत आहे. महाराष्ट्रामध्ये एक मिनिट बोलू द्या तुम्ही, आता हे करू नका. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची बाजू घेणारे मनोजदादा तीच भूमिका आमदार राजेंद्र राऊतांनी घेतली, राऊत साहेबांनी घेतली. मनोजदादांची भूमिका काय की विधानसभेमध्ये मराठ्यांचे आमदार वाढले पाहिजेत आणि मराठ्यांना तिथं मराठ्यांची बाजू मांडणारा तिथं यायला पाहिजे. मग महाराष्ट्रातलेच नव्हे तर आपल्या या बार्शी तालुक्यातले जे मराठी आहेत, मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आदेश देतील ते आदेश दिल्यानंतर मराठ्यांचा आमदार निवडून देतील का दुसऱ्या जातीचा निवडून देतील हा साधा प्रश्न आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचा जो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आमदार राजेंद्र राऊत यांच्या बाजूने जाणार आहे. त्यांना त्याचा 100% फायदा होणार आहे. सर्व वर्ग तुमच्या बरोबर आहे. 100% सर्व वर्ग यांच्या बरोबर आहे असं यांचं म्हणणं. बरं एक मिनिट केंद्राने 105वी घटना दुरुस्ती करून राज्याला राज्य मागासवर्गीय आयोग नेमण्याचे अधिकार दिलेले आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गायकवाड समिती मार्फत मराठा हा सामाजिक शैक्षणिक मागास आहे हे अहवाल घेऊन शासनाने मुद्दा मांडला. हो केंद्र महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते 100% सुप्रीम कोर्टात टिकणार. बरं ठीक आहे, ते तुमचा मुद्दा आहे. चला यांच्याकडे येतो.
वेगळा काही आहे का? वेगळं नाही. ऐका, मराठा आरक्षणाचा विषय त्याबद्दल 2 मिनिटं बोलतो. या ठिकाणी मनोज दादा जरांगे साहेबांची सभा आमदार राजभाऊ राऊतांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या व्यतिरिक्त जे सगळे मराठा समाजाचे माणसं आहेत हे सगळेजण या ठिकाणी आम्ही सभा केली. त्या सभेचं आयोजन आमदार राजभाऊ राऊतांनी गाड्याला पैसे देऊन ग्रामीण भागात फिरून त्यांना नाही दिलेला आहे सर. राजभाऊ राऊतांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकार्य झालेलं आहे. या ठिकाणी खर्च देखील केलाय. कार्यकर्त्यांना घराघरापर्यंत जाऊन त्यांनाही ताणून दादांची मुद्दा काय तुमचा की या ठिकाणी जे मराठा म्हणून काही लोक उभे असतील, मी आनंद सरांना म्हणत नाही किंवा मामाला म्हणत नाही की आम्ही दादांचे सांगतील त्यांना बोलतोय. तर माझा त्यांना प्रश्न आहे की तू या ठिकाणी त्या सभेत सहभागी होतास का आणि तुझं मराठा समाजाबद्दल योगदान काय? एक मिनिट. अतिशय मूड महाराष्ट्राचा आहे आणि विधानसभेचा निकाल कसा लागेल याच्यावर आता तुम्हाला उत्तर अपेक्षित आहे. या तालुक्याचे आमदार सन्माननीय राजभाऊ राऊत 6 वेळा आतापर्यंत लढलेले आहेत. 1 मिनिट. आणि आता 7 वेळा ते प्रयत्न करतायत. विरोधी पक्षाची माणसं 8 वेळा लढलेले आहेत. 1 मिनिट ऐका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 6 वेळेस मी त्यांच्या बरोबर आहे. या मतदारसंघामध्ये 3,30,000 मतदान आहे आणि या 3,30,000 मतदानामध्ये 1,25,000च्या पुढे मराठा मतदान आहे. या निवडणुकीचा जो निकाल आहे तोच आतापर्यंत 3,000-4,000-5,000च्या दरम्यान लागलेला आहे. म्हणजे मार्जिन किती आहे? 3,000, 4,000, 5,000. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो फॅक्टर असेल ह्या निवडणुकीचं यश मराठा फॅक्टरवर अवलंबून आहे म्हणजे आहे आणि ते सरांचे फॅक्टर आहे. एक लक्षात घ्या, 1,30,000 मतामध्ये मराठा फॅक्टरची मतं ज्या बाजूला कुणाला पटो कुणाला नाही पटो हे वास्तव आहे. पण ते पण ती मागणी करतात. ते स्वतः ते पण सहमत आहेत. मग एकजूट का नाही? मी तेच तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज दादा सरकारशी भांडले, कुठल्या आमदारांविरुद्ध त्यांची भूमिका नाही. आज मी छाती ठोकपणे सांगतोय. 15 महिने झाले मी त्यांच्या विरोधात बोललेले नाहीत. मी काय बोलतोय ऐका प्लीज बरं का. कारण त्यांचा विरोध कुणाला आहे? सरकारला. जे सरकार सत्तेवरती आहे त्या सरकारकडनं आरक्षण घेण्याचा प्रमुख भाग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. नंबर 2ची गोष्ट, ज्यावेळेस यासाठी लावली मराठ्यांच्या आमदारांनी बाक वाजवायची का? मराठ्यांच्या आमदारांनी बाक वाजवायची का? नेत्या तुम्ही सुचवताय का की राजेंद्र राऊतांनी महायुतीची का सोडावी असं काय सुचवताय का? मी माझं प्रामाणिक मत आहे. राजेंद्र राऊतांनी का सोडायची का धरायची? कारण ते एवढे चाणाक्ष आणि हुशार आहेत. आमच्यासारख्या लोकांची त्यांना गरज नाही. आता मी फक्त निरगडे सरांच्या तुमचा विरोध नेमका कशाला आहे? ते महायुती बरोबर असण्याला आहे की त्यांनी वैयक्तिक जरांगे पाटलांना आक्रमकपणे भूमिका त्यांच्यासमोर मांडली या गोष्टीमुळे तुम्ही नाराज आहात? नेमकं काय? आम्ही नाराज फक्त यासाठीच आहे. अतिशय निस्वार्थी माणूस मनोजदादा जरांगे सारखा मिळालेला आहे. 350 वर्षानंतर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य चालवलं त्या पद्धतीची एक चांगली सिस्टम त्यांनी तयार केली होती. आणि अशा देव माणसाला काहीही थोड्याशा गैरसमज असेल, मिसअंडरस्टँडिंग असेल कोणाचं तरी, परंतु हे घडायलाच नाही पाहिजे होतं. ते या ठिकाणी घडलंय आणि ते घडलेलं आम्हाला पसंत नाही. म्हणून काय पसंत नाही? साधारणपणे एक साधा मुद्दा आहे. मनोज अंतरवालीतला जो हल्ला त्या ठिकाणी महिलांवरती गेला, आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी काठीनं मारलं गेलं. 36-37 टाके त्या ठिकाणी. यांचं काय पटलं नाही तुम्हाला? मी तेच सांगतोय. दादांचं आणि त्यांचं कनेक्शन फार चांगलंच होतं. मी साक्षीदार आहे. ऐका, मी साक्षीदार आहे. परंतु ज्या वेळेस लोकसभा झाल्यानंतर आमदार साहेब त्या ठिकाणी एक मिनिट तुम्ही ऐकत जाऊ. लोकसभा झाल्यानंतर आमदार साहेब त्यांना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर आमदार साहेब, हे महत्वाचा मुद्दा आहे, आमदार साहेबांच्या फोनवरून दादा आणि ह्या राज्याचे जे प्रमुख आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, म्हणजे ते 105 मतं त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळं त्यांची एकच अपेक्षा होती की सन्माननीय राजभाऊ राऊत यांच्या फोनवरती चर्चा झाल्यानंतर दादांना एक प्रामाणिकपणे वाटलं की माझ्या मार्फत उद्या ना तर कुठल्या आमदाराच्या मार्फत उद्या या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतोय. आणि तो निरोप घेऊन आमदार साहेब त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी काय घडलं ते त्यांना माहिती, आम्हाला काय माहिती नाही. त्याच्यानंतर ते या ठिकाणी आल्यानंतर ते आजारी असतील आम्हाला असं कळलं गेलं. तर त्याच्यानंतर आजारी पडल्यानंतर जो मेसेज त्यांना त्या ठिकाणी जायला पाहिजे होता त्या वेळेमध्ये तो
तो मेसेज त्या ठिकाणी गेला नाही आणि त्याच्या चुकीचा हे चुकीचा. काय घडलं काय घडलं काय घडलं त्यांच्या मला शेवट आहे, आता शेवट करायचा. आरक्षणाच्या बाबतीत मी एवढं सांगू इच्छितो की जरांगे पाटील साहेबांनी आजपर्यंतचा लढा हा रस्त्यावर लढला, पण तोच रस्त्याचा लढा हा संविधानिक पद्धतीनं संसदेत न्यायचं काम आमदार राजेभाऊ राऊत यांनी केलं. आणि जरांगे पाटलाच्या भूमिकेला पुढे नेत जरांगे पाटलाची जी भूमिका आहे ती संसदेत मांडताना स्वतः 10 दिवस उपोषण केलं की जरांगे पाटलाची भूमिका हीच त्यांना मान्य असणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार राजेभाऊ राऊत आहेत बांधवांनो. आणि आपल्याला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतो जरांगे पाटलावर लागलेली SIT रद्द करण्याचं काम राजेभाऊ राऊत यांनी केलं. आणि यापुढे आपल्याला जाऊन सांगतो की आज नव्यानंच मशाल घेऊन उभा राहिलेले दिलीप सोपल नावाचे या ठिकाणचे उमेदवार त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं. शेवटचा प्रश्न ऐका, सगळ्या या मतदारसंघातले एकजूट तुमच्या बरोबर आहेत. मी आज आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ह्या तालुक्याचा आमदार मराठा आमदारच होणार आहे. फक्त मी त्यांना विचारतो की मराठाला आमदार करणार. सगळे एकजूट त्यांच्या बरोबर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? आमचं प्रामाणिक मत आहे. आता जे तुम्हाला एक मत दिसतंय मी तुम्हाला फरकच सुद्धा सांगितलेला आहे. 3 ते 5 हजाराच्या दरम्यान आहे. आणि हे एवढ्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व हे लोक करत नाही. कारण मी कायमस्वरूपी प्रस्थापित की बदल म्हणजे अतिशय नवा बदल. काय म्हणणार ते? मी एक सामान्य माणूस आहे. आरक्षण हे राजभवनी पहिल्यापासूनच धरलेलं आहे. जरांगेला विरोध नाही. इथं काय झालंय इथं राजभाऊ राऊत ह्या नावाला सगळे व्यक्तिदोष करतात. व्यक्तिदोष करायचं काय कारण नाही. या माणसानं 4-4.5 हजार कोटी रुपयाची काम आणल्यात. आजपर्यंत या तालुक्यात काय झालंय, एका पाण्याच्या उजनीवर आणलेल्या पाईपलाईनवर 6 टर्म. माझा मुद्दा आरक्षणाचा आहे. आरक्षण तर राजभाऊ आरक्षणच्या बाजूनच आहेत पहिल्यापासून. बर, मग कोण कोणाबरोबर सांगतो तुम्ही मुद्दा सांगा. थेट मुद्दा सांगतो की राजभाऊ राऊत निवडून येणार हे सामान्य जनतेचं मत आहे. आणि ह्या तालुक्यातला विकास फक्त राजेंद्र राऊत या माणसाने केलेला आहे. बरं, ठीक आहे. माझा वेळ संपला. मी वेगवेगळी मतं वेगवेगळ्या विषयांना घेऊन मी चर्चा केली. शिवाय जो इथे या मतदारसंघातला ज्वलंत मुद्दा होता त्यावर देखील मी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही म्हणतात प्रस्थापित, काही म्हणतात विस्थापित, काही म्हणतात बदल. त्यामुळे बघूयात, वाट बघावी लागेल की जेव्हा मतदार मतदान करतील तेव्हा नेमकं इथल्या आमदारकीच्या सिंहासनावर कोण बसतंय हे लवकरच आपल्याला कळेल. कारण तोच असेल मूळ महाराष्ट्राचा. यानंतर जाणार मी पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूळ महाराष्ट्राचा